तर आता आपण सुरुवात करूया सेशनला आपल्या. मुळात आजचा विषय आहे देशप्रश्नांचा अभ्यास करणे. त्याचं एक निमित्त आम्ही घेतलं की आत्ताच आमचे हे जे कार्यकर्ते बसलेत, ओके, ते आता चिपळूण इथे जे पूर आला होता, ओके, त्याचं जे रिहॅबिलिटेशन वर्क आहे, ओके, मदत कार्य, तिथून जाऊन आलो. तर मुळात त्याचं अनुभव कथन आहे. पण ही जी मुलं फाउंडेशन कोर्स केलेली आहेत, ओके, तर हा फाउंडेशन कोर्स ज्यावेळी झाला ते त्यातून हे काय शिकले. आणि मुळात मी शब्द वापरतोय आणि जे सर नेहमी वापरतात शब्द, सामाजिक भान. ओके, आता एक सहज की डेमोग्राफिक डिव्हिडंड ही कन्सेप्ट ज्यावेळेला मी नेहमी सांगतो की आपल्या भारताचे 15 ते 64 या वयातली लोक जवळपास 60% जास्त आहेत. आणि भारताचा प्लस पॉइंट आहे तो हाच की ह्या युथची सगळ्यात जास्त संख्या असणं. आणि ही संख्या जवळपास 2048 पर्यंत राहणार. ज्यावेळी चायनाकडे हा ऍडव्हान्टेज होता त्यावेळी त्यांनी 1979 पासून, ओके, आतापर्यंत त्यांनी त्यांचा जीडीपी जवळपास 10-12 पट केला. तर आता आपली 30 वेळ आहे. पण त्याआधी महत्वाचं आहे की प्रत्येक आपल्याच्या युगाला आपला देश काय आहे कळणं. आणि आपण किती कळतो आपला देश, ओके. एवढा पॅन्डेमिकचा काळ असताना, ओके, ही मुलं ज्यांचं वय 20 ते 25 आहे फक्त, ओके, तर ही मुलं तिथं स्वतः जातात चाणक्याच्या माध्यमातून तिथल्या एका एनजीओची मदत घेऊन आणि तिथे करतात. मागच्या वर्षी सांगली कोल्हापूरचा पुरा जे होतं त्यावेळी तिथं मदत कार्य झालं. त्याच्या मागच्या वर्षी 2018 साली केरळ मधलं झालं. तिथं चाणक्य मंडळ, ओके, काही ना काही कार्य करते. म्हणजे केरळला सुद्धा आपली जवळपास 100 कार्य, 180 कार्य करते. सांगली कोल्हापूरला जवळपास 160 कार्य करते. आणि आता ही, ओके, अजून आहेत बरेच. पण हा मेन सेशन घेण्याचा मुद्दा, आपण फाउंडेशनचं डेमो सेशन जरी असलं तरी मग देश कुठे ना कुठे आहे आणि त्या देशामध्ये आपण त्या देशाचं काहीतरी देणं लागतो, ओके. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावरकर आहेत, महात्मा गांधी आहेत, की ह्या सगळ्यांच्यातले गुण घेऊन म्हणजे कुठल्याही आयडिओलॉजीकडे न सुटता माझा देश समजणं. आणि यासाठी आपल्या फाउंडेशनच्या सेशनमध्ये या नवीन मॉड्यूल आहे नो युअर नेशन. नो युअर नेशनचा पर्पज आहे की प्रत्येक म्हणजे तुमच्या समाजापासून ते तुमच्या देशापर्यंत ते तुमच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जे रोजचे विषय सांगितले ते तुम्हाला समजले पाहिजेत, ओके. आता त्या विषयावर मी न जाता आता बघूयात की ही मुलं यांना प्रेरणा नक्की कुठून मिळाली, ओके. कारण ही प्रेरणेचा जो स्रोत असतो, ती जी स्फूर्ती असते, ओके, ती सगळ्यात महत्वाची असते, ओके. तुम्हाला माहिती आहे का की एखादा व्यक्ती देश भावनेपर्यंत कधी जातो, ज्यावेळी त्या स्वतःच्या व्यक्तित्वाची ज्या लाईनी आहेत, जो बॉर्डर्स आहेत, त्या क्रॉस करून पहिल्यांदा कुटुंब, मग समाज, मग राज्य, मग तुझा देश आणि मग ते वसुधैव कुटुंबकम. ते वसुधैव कुटुंबकम फक्त बोलण्याचं नाहीच आहे की एकदा फक्त बोलावं वसुधैव कुटुंबकम आणि तुम्ही तुमच्या पूर्ण सगळं जग एक आहे त्या भावनेमध्ये रममाण व्हावा, असं नाहीये. त्यामध्ये प्रत्येक बॉर्डर हळूहळू हळूहळू तोडावी लागते. आणि जर याच वयात ज्या काळात तुम्ही फाउंडेशन कोर्स करणार आहात, ओके, आणि ही मी जेवढ्या कळकळीनं बोलतोय तेवढंच आमच्या प्रत्येक फॅकल्टीचं सरांचं तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला तो देश कळला पाहिजे. आणि त्या देशापर्यंत जायसाठी ही प्रत्येक बॉर्डर आहे. आणि ही जी पायरी आहे ना, जी आज आपण घेणार आहोत की बाबा ह्यांचा अनुभव करतात किंवा मग आम्ही गेलो तर आमचे काही अनुभव, ओके, ते तुम्हाला तुमच्या त्या बाउंड्रीज, ओके, त्या ज्या तोडायला तुम्हाला मदत करणार आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा, ओके, आपण मी खूप जास्त बोलणार नाही, फक्त प्रत्येकाने ह्या सेशन मध्ये सगळं विसरून जा, ओके. आणि फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सेशन मध्ये मला करायचे जे अनुभव आहेत ना, ते अनुभव ऐकायचे आहेत. फक्त एवढंच नाहीये तर ह्या अनुभवातनं पुढे येऊ ज्या वेळेला पुन्हा कधी आपल्या देशाला गरज आहे त्यावेळेला तुम्ही तिथे उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या की जे मार्ग आहेत, ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येकाला आहेत, ओके. असं नाही म्हणते की मग तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार न करता पुढेचा नाही, पण जे काय त्याचं भान बाळगून ह्या मुलं तिथे जात आहेत विद्यार्थी, तर त्यांचे अनुभव ऐकून तुम्हालाही स्फूर्ती मिळेल अशी अपेक्षा बाळगतो, ओके. ह्या सेशनची सुरुवात पहिल्यांदा आपण त्यांनी जे काम केलंय त्याची एक व्हिडिओ दाखवून करूया, ओके. कदाचित जे यायचे ते सगळे मेंबर्स आलेले आहेत, ओके. लेट्स एन्जॉय इट. म्हणजे ही मुलं आहेत त्यांनी जे काही मिळवलेलं आहे ना ते आपण एका व्हिडिओ मधनं बघूया, ओके.
शेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. ओके, आय होप की तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलंय दोन्ही युट्यूब आणि झूम. ओके, तुम्हाला सारखं सारखं बघू वाटेल अशी व्हिडिओ बनवली आहे. आणि खरंच आहे बरं का की त्या ज्या कामात ज्या वेळेला स्वतःचं शरीर आणि स्वतःचं स्वार्थ ज्या वेळेला विसरतो ना, त्यावेळेला माणसाच्या एन्जॉयमेंटची सुरुवात होते असं माझं पर्सनल मत आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं सोडलं पाहिजे, पण काही काही वेळेला सोडा, म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला नाही किंवा सोडून द्या सगळं. येस,
पण आता मेन हे सगळं बघताना म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या घरातून बाहेर पडून दिलं नाही रे काही मुलांना, म्हणजे की नाही जायचं बाहेर अनेक वेळा, की खूप काळजी घ्या, ओके हे करा, पण ही टीम त्या काळात पण गेली. मी या सेशनची सुरुवात या व्हिडिओ नंतर का या प्रश्नाने करतोय. ओके, काय एवढी कुठं म्हणजे काय कुठली हुक्की उठली की तिथे जाऊ वाटलं. ओके, त्याचा कुठेतरी एक स्फूर्ती किंवा तो अंकुर आहे तो कुठे आहे. ओके, हे जर आपण ह्या मुलांच्याकडे ऐकूया आणि लक्षात घ्या की त्या स्फूर्ती जी असते ना, ओके, ती काय ती फक्त ह्यांची नसते. म्हणजे ह्या 20-22 वर्षातल्या कॉन्शियसनेसवर, ओके, वर्ड वापरतोय मी कॉन्शियसनेस किंवा मग दुसरा सत्सद विवेक बुद्धी पण म्हणेन मी, तिथून नाही उमगत हे. ओके, हे आधीचं म्हणजे पूर्ण आई वडिलांपासूनचे विचार, त्याची फॅमिली, संस्कार, हे समाज, ह्या सगळ्याचा प्रभाव कुठे ना कुठे असतो. ओके, तर आता मला यांच्याकडून ऐकायला आवडेल की काय म्हणजे कुठून तुम्हाला ह्याची सुरुवात झाली, काय वाटलं आणि मग काय. तसं बघायला गेलं तर मला आधीपासूनच अशा कामांमध्ये पार्टिसिपेट करायला आवडायचं. पण ज्यावेळेस मला कळालं की असं ठरलंय फायनली की चिपळूण मदत कार्याला जायचंय, त्यावेळेस मी म्हटलं काय 2 दिवसात आपल्याला जायचंय, आणि मला कळत नव्हतं की मी आता मला तर माहिती होतं की मला घरचे परमिशन देतीलच, कारण मला माझे घरचे कधीच म्हणत नाही की हे करू नको ते करू नको. पण मलाच वाटत होतं की माझी एक्झाम जवळ आली आहे, तर मग मी काय करू, जाऊ की नको, या संधीचा उपयोग करू की नको. पण शेवटी ज्या वेळेस मला वाटलं की नाही आपण तिथे आपली गरज आहे, कारण मला असं वाटत होतं की तिथल्या लोकांना आपण या समाजाचा भाग आहोत आणि आपण या संधीचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्यातून आता मला जे वाटतंय की तिथे गेलो ती खरंच ती सुवर्ण संधी होती आणि त्याचा मी भाग घेतला, त्यासाठी मी भाग्यवान समजेल स्वतःला. आणि एवढाच माझा त्याच्याबद्दल एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युली मी पण सांगेन, थोडीशी मला शंका होती की मला परमिशन मिळेल का नाही, कारण सध्या कोरोनाचा काळ आहे आणि अशा वेळेला आपण जायचं आणि तिथे असंही चिखल वगैरे खूप असतं, त्यामुळे बाकीचे आजार होण्याचे पण चान्सेस असतात. पण जेव्हा मी फोन केला आई बाबांना की असं असं आहे, माझी इच्छा आहे, अक्षरशः मी जाऊ का विचारायच्या आत ते बोलले होते की जा. म्हणजे एक वेळ ना ते बाकीची कुठली फ्रेंड्स बरोबरची ट्रिप असतील थोडा वेळ घेतील हो म्हणायला, पण ह्या वेळेला त्यांनी इतक्या म्हणजे लगेच बोलले आणि वर त्यांनी म्हणजे सगळ्या सूचना दिल्या की हे सगळं कर, ते पण कर आणि पूर्ण मेहनतीनं सच्चेपणानं जाऊन छान काम कर. आणि म्हणूनच मी जाऊ पण शकले, हा छान अनुभव घेऊ पण शकले. माझं वेगळं मत आहे यावर की दादानी प्रश्न खूप छान उपस्थित केलेला की का ही प्रेरणा मिळते कुठून, की आपण मग बाबा तिथं जाऊन किती चिखल उचलला, किती पाट्या उचलल्या, कसा स्प्रे मारला, पण हे केलं पण हे का आलं, मनात का आलंय. तर माझं एक पर्सनली मत आहे की मला जी प्रेरणा मिळते, दादानी जो प्रश्न उपस्थित केला की प्रेरणा कुठून मिळते, तर मी स्वतःकडे किल्ले फिरणारा माणूस आहे, त्यामुळं साक्षात शिवाजी महाराजांपासून प्रेरणा आहे, आपले संत आहेत, आपले क्रांतिकारक आहेत, आपले आई बाबा आहेत. आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक कळतं की आपली भारत माता म्हणजे अख्ख्या जगभरात जर का पाहिलं तर आपला असं एकमेव देश आहे की तिला आपण माता म्हणतो, आपली आई म्हणतो. असं कुठल्याच देशाला बिरुदावर लागत नाही की ही माझी आई आहे, ही आई आहे. आपण जिथं उभं ते आपली आई आहे, त्या आईवर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा आपण तिथं जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जेव्हा तुम्ही कराल ना, हे तुम्ही पुढच्या 20 वर्षांनी बघाल, 25 वर्षांनी बघाल, तेव्हा तुम्ही मागं फिरून बघाल ना, तेव्हा खूप खूप भारी वाटेल. म्हणजे कारण आपली भूमी अशी, आपली भारत माता अशी आहे की बाकीच्या प्रांतांना नुसते भौगोलिक दृष्ट्या भूगोल आहे, किती उंच उंच टेकड्या आहेत, किती निसर्ग आहे, पण आपल्या देशाला वैभवशाली असा इतिहास लागलाय. आणि त्यामुळे ती तिथून आलेली प्रेरणा ही चाणक्य मंडलमध्ये जेव्हा फाउंडेशनला आलो तेव्हा ती सरांच्या व्याख्यानांमधनं, सरांच्या लेक्चरमधनं कुठेतरी ती जागृत झाली आतून. तिची ज्योत कोणतरी लावणार म्हणतो ना, ती होतीच आधी. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जातोच, भारत माता की जय म्हणतो, झेंडा फडकवतो, पण सरांच्या माध्यमातून ती आतून जागृत झाली आणि त्यामुळे तिथं जावंसं वाटलं. ते काचं उत्तर तिथून प्रेरणा आली. एका वाक्यात तर एकदम बरोबर सांगितलं की ते कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही गेलो. दादा मला एक सांगायचं आणि मी आणि आपल्या आश्रमात
तर आमचं एवढंही होतं ना की जसं आम्ही मेसेज बघितलं आमचं दोघींचं होतं की आपल्याला जायचंय, लगेच कॉल करायचं. आम्ही दोघी आमचं रात्री 12 या 1 वाजता आम्ही घरी कॉल करून बोलते की आम्हाला जायचंय. तिचे घरचे लगेच तयार झाले, माझे घरचे तयार. त्यांना थोडं टेन्शन होतंच, म्हणजे कोरोना आहे तिकडे, पाण्यामुळे आजार वगैरे, पण लगेच ते तयार झाले की नाही तुम्ही जावं, तुमचं कर्तव्य आहे एक तरी नागरिक म्हणून तरी, जसं दादा बोलत. तर तेच आहे की स्वार्थाचं. गीता आणि माझ्या बाबतीत तर असं आहे की केरळला आम्ही गेलो होतो 2018ला. त्यावेळेस घरच्यांना थोडंफार विचारावं लागलं होतं. आता तर आम्ही फक्त सांगून निघालो की आम्हाला जायचंय आणि आम्ही जातोय. एकदा ती ओढ असली की सगळ्या गोष्टी होत जातात. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न, आता आपण हे सगळं सोडूयात. जरा सगळे एवढे ऐकतायत ना, तर मला जास्तीत जास्त शक्यता आहे की आपल्याच वयाचे 20-25 ऐकतात. जरा हे सगळं करताना कशी मजा येते ना, हे पण जरा सांगूयात आपण. ठीक आहे. मी जरा सांगली कोल्हापूर पासून सुरुवात करतो. त्यावेळेला पहिल्यांदा ठरलं की सरांची कॉन्टॅक्ट झाला आणि मुली जायचंय, मुलींनी जायचं नाही, मुली नाराज झाल्या वगैरे, हा भाग वेगळा. तिथे केल्यावर की म्हणजे जरा अवघड परिस्थिती होती. असा नाहीये बघा मुली करू शकत नाहीये, माझं मत आहे करू शकतात, पण बाकीचे सगळे कन्स्ट्रेंट्स आहेत. त्यावेळेला त्या टीम्स मध्ये फिरतो तर मला खरंच भीती वाटायची. आवाज येतोय का आता? हो सर. येस येस सर. येस. तर हे सगळं होताना म्हणजे माझे 4 गावांमध्ये सांगलीमध्ये टीम होत्या आणि 2 दिवस, पहिल्याच 2 दिवशी साप निघाले रे त्या सगळ्या ह्याच्यातून. ओके. आपलीच पोरं न घाबरता, बरं का, त्यातला एक सर्पमित्र होता, त्यांनी साप सुद्धा पकडले. जीच त्यांच्या गावातली माणसं नुसती बघत उभी राहायची. मला रात्री खरंच भीती वाटायची. म्हणजे ज्यावेळी मी त्या गावात दुसऱ्या गावात जायचो की हा दिवस व्यवस्थित जाऊ दे. म्हणजे त्या दिवसानजीक मी मोजायचो की बाबा हा गेला दिवस, हा पुढचा गेला. ओके. कारण याचं कारणच होतं की तिथली अवस्थाच तशी होती. एक सहज एक उदाहरण सांगतो आणि मग मी जरा या पहिला करतो. अनेक लोक येतात तिथं, ते काही एकच ग्रुप येत नाही. मागच्या वेळेला सांगली कोल्हापूरमध्ये खूप ग्रुप आले, पण सगळ्यांना कळत होतं की फोटो काढायला 1-2 दिवसांसाठी, राईट. या तिथं आम्ही ज्या प्रत्येक गावामध्ये गेलो, 2 गावांची नावं सांगेन. ओके. पहिला इनाम धामणी, ओके, त्यात साईची टीम होती, आणि शेवटची आपली कुठली, हरिपूर. तर हरिपूरमध्ये खूप मोठं गाव आहे. ओके. खूप टीम्स आल्या. ते पहिल्यांदा सगळ्यांना समान साधं शिरा भाताचं जेवण वगैरे, काय आमच्या पोरांना कशाची पडलेली नव्हती. काय असेल ते खायचं. ओके. इव्हन मला त्या मुलांचा कौतुक आहे. अरे म्हणजे जी मुलं हरिपूरला जी होती माझ्यासोबत, ती पूर्ण मुलं मुंबईची होती. पूर्ण मुंबईची. म्हणजे सँडविच, पिझ्झा, बर्गर ह्याने दिवसाची सुरुवात होणारी. त्या मुलांनी 12 दिवस कंटिन्यू सकाळी नाश्ता काय केला, पांढरा भात रस्सा. दुपारी काय, पांढरा भात रस्सा शिरा. रात्री काय, पांढरा भात रस्सा. रात्रीचा उरलेला दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता. एकानेही कंप्लेंट नाही की दादा आज आपण मिसळ खायला जाऊ. अजिबात नाही. मला मग या बाबतीत म्हणजे माझ्या टीमचं म्हणजे नाही का, मला ऍक्च्युली प्राऊड वाटतं. कारण की जेवायची वेळ आमची जवळजवळ दुपारी 4 असायची आणि मुलांची त्याबाबत काही तक्रार नसायची. म्हणजे लिटरली मला गीताला सांगावं लागायचं की आता थोडंसं थांबा, तुमच्या पण तब्येतीची काळजी घ्या, खा प्या आणि मग परत कामाला लागू. इतकं काम केलं. म्हणजे स्मित आणि पार्थला तर मला थांबवावं लागायचं की आता थोडं थांबा, आपण परत काम करू. तर मी मुद्दा सांगत होतो की हरिपूरमध्ये पहिल्या 3 दिवसात त्यांनी काम बघितलं, बरं का. 20 जणांची टीम होती आणि त्याने बोलवून मला सांगितलं की असं तुमची टीम खूपच चांगली काम करते, तुम्ही काय किती दिवस थांबायचं. म्हणलं अजून तरी 4-5 दिवस आहे डोक्यात थांबायचं. ऍक्च्युली आम्ही जास्त थांबलो, पण मग आमची त्यांनी वेगळ्या कार्यालयात सोय केली. ओके. तेव्हापासूनचं जेवण बदललं.
तर लक्षात घ्या की तुम्ही जर ते कशाचाही विचार न करता काम करत असाल ना, ओके, तुम्ही नाही म्हणजे तो पुढचा देणारा तो असतो. सर नेहमी म्हणतात देणारा तो असतो आणि ते दिसून येतं माहितीये, तुम्हाला कशाचीच कमी पडत नाहीये. ओके, यामध्येच एक ऍड करायला आवडेल मला. ज्यावेळेस आम्हाला कळालं की चिपळूणला जायचं त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना नव्हती की तिथे झोपायला काय असेल, खायला काय मिळेल, किती दिवस, म्हणजे काय काम, ऍक्च्युअल काहीच आयडिया नव्हती. तर आम्ही लिटरली अंथरुणापासून ताट वाटी सगळं भरून गेलो आणि ज्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळेस आम्हाला कळालं की हे सगळं इथे आहे. आणि म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये कसा आनंद मिळतो ना त्याची तिथं जाणीव झाली. आणि ऍक्च्युली केरळचा पण केरळमध्ये पण जेवणाचं जे होतं ते आम्हाला फक्त भात यायचा त्यावेळेस. तर मुलांनी भात खाऊन पण दिवसभर काम केलं आणि त्यांचा भात आणि आपल्या ह्याच्यात म्हणजे जेवणाच्या ह्याच्यातच पूर्ण म्हणजे खूपच फरक होता. पण मुलांनी त्या पण ह्याच्यात जे मिळेल ते खाऊन काम केलं. आणि व्हेजिटेरियन मुलांचे तर केरळला जास्त हाल झाले होते की त्यांना फक्त डाळ यायची, सो ते डाळची टेकून खायचे आणि दिवसभर काम करायचे. मला एक आठवतं इनाम धामणी गावामध्ये तर सरपंच एवढा खुश झाला होता फायनली की तसं ते गाव जैनांचं आहे. तुम्हाला माहिती जैन धर्मामध्ये नॉनव्हेज नाही चालत, तर काही प्रमाणात मराठी आहेत तिथे. तर त्यांनी आपल्या मुलांना नॉनव्हेज घातलं, सगळ्यात शेवटी प्रशस्ती पत्रक दिलं आणि आम्ही नाही विसरणार म्हणून सांगितलं. कारण ते काम आहे. कारण त्याच गावातली पहिल्या दिवशीची घटना मी सांगतो. 15 ऑगस्टला आम्ही पोहोचलो, 14 ऑगस्टला पोहोचलो आम्ही. त्या दिवशी माझ्या गावून निघालो आम्ही, तिथं एक टीम पोहोचली तर 4:30 पोहोचलो. पण इनाम धावणीमध्ये ती टीम 4:30ला पोहोचली आणि अंधार की माहिती नाही की आता लाईटही नाही आहेत ना कुठे अजून. तर सकाळी 15 ऑगस्टचं ध्वजवंदन कसं करायचं त्यांचा इथंपर्यंत विषय गेला होता की राहू दे यावेळेला तसंच करूयात काय असेल ते. ओके, छोटं आपल्या मुलांनी मनावर घेतलं ते. ओके, ते जी शाळा होती आणि ते सगळं त्यांनी संध्याकाळी 8 पर्यंत तसंच त्या जसं जमतंय तसं सगळं साफ केलं 8 वाजेपर्यंत. ओके, आणि पुन्हा म्हणजे किती बघा की एका दणक्यात सगळं ते स्वरूप पालटलं की जो सेंटर पॉइंट आहे गावाचा, ओके, तोच व्यवस्थित साफ झाला आणि आता मग सगळं ते हे करायला चालू झालं. तर ती खूप मोठ्या प्रमाणात हे होतं. म्हणजे काय म्हणजे सरांचं एक सहज वाक्य मला एकदमच आठवलं की जरी एक अश्रू पुसायचा आला, ह्यांचा तो आजींचा फोटो बघ समाधान होतंय ना. ओके, यस दादा ऍक्च्युली ना ते आजींचं म्हणजे माहितीये काय झालं की मला लेजिटली जाईपर्यंत ना एवढी कल्पना नव्हती की मी काय करते. तेवढं हे नव्हतं वाटत मला की बापरे मी काहीतरी करते किंवा काय. जेव्हा मी ते जेन्युअनली त्या आजींशी बोललो ना आम्ही, तेव्हा त्यांनी आम्हाला परिस्थिती सांगितली की ते 2 दिवस ते लोक एका मंदिरात होते. त्यांनी मंदिराच्या टेरेसवर त्यांनी काही खाल्लं सुद्धा नव्हतं, काही नाही. त्यांच्या घरात ना आम्ही जेव्हा गेलो ना म्हणजे अख्खं चिखलच ते एवढं होतं. आणि त्या दिवसच आम्ही काहीतरी 6-7 वाजेपर्यंत तिकडेच काम करत होतो आजीच्या इकडे सकाळपासून. पण जेव्हा त्यांच्याशी बोललो ना तेव्हा आम्हाला जेन्युअनली म्हणजे ते आतमधून होतं ना की असं की मी काहीतरी करते किंवा असं समाधान भेटतं ना, तसं होतं तेव्हा फायनली. आजींची झोपडी वाहून गेली होती पुरामध्ये आणि त्या झोपडीतून बाहेर पडल्या आणि ती झोपडी वाहून गेली, म्हणजे त्या वाचल्या. आणि मग त्यांना गावकऱ्यांनी एका टेरेसवर नेलं, तिथे त्या राहत होत्या. आणि नंतर त्यांना कोण घर देणार, ते साफ कोण करणार, त्यांना कोण साफ करायला पण नव्हतं. इथून त्यांना खायला नव्हतं, तिथं वेगळीच गोष्ट. जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत, पण श्रमदान ही सुद्धा खूप मोठी गरज आहे. त्याची मला तिथे जाणीव झाली. कारण मला असं बरेच जण म्हणत होते तुम्ही कशाला जाताय तिकडे, ते स्वतःचे घर साफ करू शकतात, तुम्हीच का जाताय, आणि म्हणजे काय तुम्हीच सापडले का फक्त जायला, म्हणजे आता एवढे युवक आहेत आपल्या देशामध्ये आणि तुम्हालाच त्या चिखलात जाऊन सगळा चिखल काढायचा आहे, कशाला करायचंय तुम्हाला. आजींच्या असतील ना पंतू नातू कोणीतरी त्यांच्या नात्यातले येतील लांबून करतील, त्यांना नाही दिसत का आजींचं दुःख. तर मला म्हणजे मी तर हे काही सिरियसली घेतच नव्हते, पण ते आजींचं ज्यावेळेस झोपडी साफ म्हणजे नाही घर साफ केल्यावर मला जाणवलं की जो आजींच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि आजींनी अक्षरशः हात जोडले. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघितलंच असेल की आजींच्या डोळ्यात पण अश्रू होते आणि त्या सांगत होत्या की तुम्ही एवढ्या लांबून सुशिक्षित मुली आमच्यासाठी आल्या, म्हणजे मुलांकडनं तर म्हणजे त्या अपेक्षा करतच होत्या, मुलींकडनं अपेक्षा नव्हत्या त्यांना की मुली येतील आणि त्या पण एवढ्या लांबून माझ्यासाठी येतील. आणि ते जे काही असतं म्हणजे आहे असं नाही की एखादं करू नसेल शकत,
तर आपण त्यांना मदत करू शकतो, किंवा एखादं करूही असेल पण त्याच्या मनात तेवढी जिद्द नसेल, ते त्याचं मन खचलेलं असेल, तर आपल्या कामामुळे त्याला जिद्द मिळेल, एक ऊर्जा मिळेल, जेणेकरून ते पुन्हा एकदा उभे राहायला तयार होतील. ते मला आजींच्या एक्सपिरियन्स मधून शिकायला मिळालं. मला आता हे लक्षात येते की युट्यूबवर माझ्याबरोबर काही काही काम केलेली लोक आहेत. ओके बरेच जण. ही सगळी मुलं आहेत ना, की असं नाहीये बरं का की सगळी गरीब घराण्यातली आहेत किंवा खूपच ॲफ्लुएंट घराण्यातली आहेत. ओके, सगळ्यांना फक्त एक कुठेतरी एक पॉइंट असतो की ती असते समाजाची जाणीव. मग ते कळणं ती खूप महत्वाची गोष्ट असते आणि ती हळूहळू हळूहळू कळत जाते. म्हणजे ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये माहित नाही हे पुरांचं प्रमाण वाढत जाणार आहे, कमी होत जाणार आहे क्लायमेट चेंज वाढत जाणार आहे. कारण आम्ही ज्यावेळेस चिपळूणला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नदीचं पात्रच बदललंय. आता त्याच्या मागे भौगोलिक दृष्ट्या काही गोष्टी असतील, राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप संकट आहेत आणि ते वाढतच जाणार आहे. कमी होतील असं मला एक पण म्हटलं नाही, शक्यतो ते वाढणारच आहे. आणि हे दिवसेंदिवस ते जास्त पाणी घरांमध्ये जाणार आहे. म्हणजे आता जो चिपळूणमध्ये पूर आला होता ते अशा बिल्डिंग्स की ज्यांनी कधी विचारही केला नव्हता. म्हणजे पुण्यामध्ये पूर आला त्यावेळेस पर्वतीला जसं वाटलं होतं की त्यांच्याकडे पूर नाही येणार, तसं झालेलं. त्यांना काही अपेक्षाच नव्हती की पूर कधी आपल्या इथे येईल. आणि आता ते असं म्हणतात की हे आता रेग्युलर होणार आहे. एक मिनिट. एक आजी होत्या 70-80 वर्षाच्या, त्या म्हटल्या मी माझ्या आयुष्यात असं पाहिलं नाही की पाणी इथपर्यंत येईल, ह्याचा स्वप्नात पण विचार नव्हता केला. अजून एक होतं हो हा, आणि पोचरे म्हणजे गावात गेलो होतो आम्ही, जे भूस्खलन झालं होतं, तर दादा ती जी डोंगर आहे रांग ती पूर्ण खचलेली आहे. म्हणजे त्या गावांना आता नोटीस गेलेली आहे की ते खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, रेड अलर्ट वरतीच आहेत. म्हणजे तो जर असा पाऊस परत झाला, जवळजवळ 550 काहीतरी पडला होता पाऊस, तर ते परत खाली येणार आहे. म्हणजे एवढ्या वाईट परिस्थितीत ते सध्या तिथे राहतात. दादा मगाशी मला सांगायचं होतं की ताईने बोलली की आजीचं उदाहरण दिलं तिने की त्या सिच्युएशनला असं झालेलं, आम्ही सगळे उभे होतो, घर पूर्ण साफ झालेलं, आम्ही सगळे बाहेर होतो आणि ती आजी हात जोडत होती. तुम्ही फोटो असेल तो हात जोडत होती. ती एखादा वयाने म्हणजे जवळपास 64 वय असेल त्या आजीबाईचं, 70-80 वयाची ती आजी होती. एखादी मोठी व्यक्ती ज्यावेळी ना हात जोडते त्यावेळी आतमधली एका 1.5 मिनिटासाठी जी एवढी मनाला पडलेले प्रश्न असतील, वादळ असतील मनात चालू असलेली, ती गायब होऊन गेलेली. म्हणजे आम्ही यासाठी आलो की आमची इथे मदत नव्हती. हा, म्हणजे दादाने सुरुवातच खूप सुंदर करून दिली ह्या आपल्या सेशनला, की कर्तव्य किंवा कर्तव्य इथे असलेल्या प्रत्येकाला आतून वाटतं की ही आपली कर्तव्य आहेत. म्हणजे असं नाही की ह्यांनी गव्हर्नमेंट येऊन साफसफाईला मदत करणार, असं नाही होत इथे. आणि दुसरी गोष्ट मगाशी एक दादा राहिला मला सांगायचं की तू बोललास की समाजातनं किंवा कुटुंबातनं सुरुवात होते ह्या सगळ्या विचारांना, तर तिथून सुरुवात नक्कीच होते. पण त्याच्यानंतर जी काय मला चालना भेटली ना, म्हणजे मी आता चाणक्य मंडळ सोबत हे मला तिसरं मदत कार्य आहे. पहिलं केरळ केलं, दुसरं कोल्हापूर केलं, हे चिपळूण आहे. तर चाणक्य मंडळने मला प्लॅटफॉर्म दिला. म्हणजे अर्थातच इच्छा खूप असते. इच्छा माझी चालू झालेली, खरं सांगायला गेलं तर सरांचं पुस्तक आहे आपलं अस्वस्थ दशकाची डायरी, त्यात आंध्रानुभव आहे. आंध्रानुभव वाचताना एवढा भन्नाट आहे, सरांचं लेखन तर खतरनाकच. आणि त्यात तो जो अनुभव आहे सरांचा, ते वाचताना एक एक अनुभव म्हणजे असे भावत होते. आणि त्यावेळी तर खूप वाटायचं हे आपल्याला कधी संधी भेटेल. आणि तेव्हाच ठरवलेलं की अशी संधी भेटली तर केव्हा सोडायची नाही. आणि मग हे आता तिसरं चिपळूण मदत कार्य आणि हे सगळे भेटले. जसा काळ बदलत जातोय ना पोरांनो, सगळे ऐकतायत. म्हणजे आता आपण सगळं आत्ता जरी विचार केला तर आता आपण 80-90 जण आहोत. अभ्यास करायचा. ओके, त्या ऍक्च्युली आपल्या फाउंडेशन मध्ये तुमच्या वेळेला नव्हतं ऍक्च्युली, यावेळेला नवीन ऍड केलं ते बी द चेंज म्हणून आहे. त्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत की साधी जॉग्रफी, आता ही बोलली भूस्खलन, तुमच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही जरी प्रॉपर मुंबईमध्ये राहताय, कुठेतरी राहताय, पण गाव असतं आपलं. ओके, तुम्हाला माहिती असतं की तिथं काहीतरी अशी अडचणी येणार आहे. आपण किती प्रेझेंट असतो रे, आपण विचार करतो का की त्याचा अभ्यास करावा? किती जणांना माहिती आहे की सांगली कोल्हापूरच्या पुराची कारणं काय, आलमट्टी एकच कारण असं म्हणलं नाही ना, तेवढं इट्स नॉट इनफ. चिपळूणची कारणं सांगितली. आपण एक जबाबदार नागरिक लक्षात घ्या. येस, तिथे जाऊन काम करायचं, येस, पण हे कधी झालं? अडॅप्टेशन झालं.
पण देयर इज अ मिटिगेशन. म्हणजे त्याच्या आधी आपण जरा काहीतरी मिटिगेट करायला चालू केलं पाहिजे, आपण अभ्यास करायला चालू केला पाहिजे. ज्याला जमणार नाहीये, मी तुम्हाला ह्या सगळ्यांना सांगायचं आहे मला, की ज्याला जमणार नाही की ते ग्राउंड लेवलला जाऊन करताय, त्यांनी अशा प्रकारचा अभ्यास चालू करा. ओके, की त्याचा काही वर्षांनी काही महिन्यांनी ओके तिथं फायदा होईल. एक लक्षात घ्या की काही जणांचं लेबर काम करण्याची इच्छा असते नसते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मग स्वतःला कुठेच घालवू नका. म्हणजे गांधीजी सहज आठवलंच, 1922ची गोष्ट आहे की गांधींचा विरोध होता की कुठल्याही निवडणुका लढवायच्या नाहीत काँग्रेसवाल्यांनी. ओके, पण शेवटी गांधींचं मत पडलं की त्या तिघांना जर बाकीचं काही करायचं नसेल तर त्या तिघांची कुठेतरी ताकद वाया जाऊ नये, ती कुठेतरी ना कुठेतरी लागू दे देशकार्यासाठी. तसं मला तुम्हाला सांगायचंय सगळ्यांनाच की तुम्हाला बाबा हे नाही ना करायचंय, ते नाही ना करायचंय, करा, फक्त त्याचा मग डायरेक्शन, ती दिशा आहे ती कुठल्या तरी मोठ्या कार्यासाठी गेली पाहिजे. मी ज्यावेळी स्वामी विवेकानंद वाचत होतो त्यावेळी त्यांचं कायम नेहमी मत पडायचं, मला 1000 युवक द्या ज्यांची ताकद असेल आणि फक्त देशासाठी त्यांनी वाहून घेतला असेल. मला अजून कळत नाहीये आपण खरंच अजून 1000 जण तयार नाही का झालोय. याची कारण आहेत. ओके, मी या सेशनला जरा वेगळ्या वळणावर नेतोय कारण ती डिस्कस करण्याची गरज आहे. जात, धर्म, पंथ ह्यामध्ये आपण डिवाइड होत गेलेलो आहे आणि याचा अनुभव कधी येतो ज्या वेळेला आपण ग्राउंड लेवलला काम करतो. स्टेटस सुद्धा अजून मीडिया जे हे आहे, टेक्नॉलॉजीनी जे युवकांवरती जे घातलंय बर्डन, म्हणजे आता जिथे जाईल तिथे फोटो काढा, तुम्हाला हे सगळं करायचंय ते इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाकण्यासाठीच करायचंय. तुम्हाला किती म्हणजे तुम्ही किती चांगले आहात ते तुमच्या रील्सच्या व्ह्यूवर कळतं. हे आताचं नवीन युथ जनरेशन आहे. आता मी असं मला एकदम म्हातारं झाल्यासारखं वाटतं पण मी म्हणेल की माझ्याच वयाची लोक आता तसं करतात आणि मला वाटतं त्याच्यामुळेच स्वामी विवेकानंद जे म्हटले की जी युवा पिढी त्यांना हवी आणि ती अजून का बनलेली नाहीये, त्याच्या मागची कारण हीच असतील असं मला वाटतं. दादा, जसं तू आता म्हणालास की आपण जातींमध्ये भेदले गेलेलो आहोत, पण ना खरी माणुसकी ही बऱ्याच जण जे ग्राउंड लेवलला असतात ना तिथे बघायला मिळते. म्हणजे आम्ही पहिले काही दिवस एका म्हणजे व्यवस्थित सोसायटी होती, बिल्डिंग होती जी खूप म्हणजे चिखल तिथेही गेला होता, खूप राड झाली होती आणि तिथे आम्हाला बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो तर एकतर त्या बिल्डिंग मधलं कोणी आलं नाही आणि जे एक काका होते तेही साईडला उभारून चिखल अंगावर येणार नाही याची काळजी घेऊन फक्त इकडनं काढा तिकडनं काढा असं सांगत होते. आणि अगदी विरुद्ध अनुभव म्हणजे एका वस्तीमध्ये आम्ही गेलो होतो जिथे खूप जास्त घाण होती, खूप राड होती, घरं अगदी साधी होती, पण ना तिथली माणसं स्वतःहून आमच्या मदतीला येत होती, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. आमचं म्हणजे तसा त्यांचा संबंध येत नव्हता पण आमची नाश्त्याची सोय करत होती, आमच्या जेवणा खाण्याकडे बघत होते. म्हणजे असे खूप वेगळे वेगळे अनुभव येतात. याला जोडून एक अनुभव होता ते म्हणजे आम्ही समाज मंदिराचं साफसफाई करत होतो. त्याच्यामध्ये आम्ही जे आर्ट कार्यकर्ते आणि कैवल्य दादा वगैरे जी आमची टीम होती तेवढेच फक्त समाज मंदिराच्या आत होतो आणि एक आजींना असं वाटलं की हे लोक गावाच्या बाहेरचे आहेत, हे चिपळूणला पण त्याच्यातले खूप कमी जण राहतात तरी ते आपल्यासाठी साफसफाई करतात आहेत, तर मी एवढी माझं वय झालं असलं तरी माझं तिथं जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या पोटापर्यंतच्या चिखलामध्ये यायला निघाल्या होत्या. म्हणजे त्यांना त्या घसरत होत्या तरी त्या जात होत्या आणि आम्ही त्यांना म्हणतो आजी तुम्ही काय येताय, म्हणतात नाही तुम्ही आमच्यासाठी करतात, मला पण तुम्हाला मदत केलीच पाहिजे. म्हणजे जे आधी प्रश्न पडत होता ना की आपण का जायचं, तर त्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्याला बघून दुसऱ्यांना पण ऊर्जा मिळतीये. मी एक ऍड करेल, जसं तू बोलला डिझास्टर टुरिझम, तर हे आम्हाला तिथे खूप पाहायला मिळालं. केरळला पण पाहायला मिळालं होतं, इथे पण मिळालं आणि मग त्यानंतर आमच्या टीमच्या मुलांचं असं झालं की बरोबर आहे, कारण की ही मुलं इतकी काम करत होती ना, म्हणजे ह्याच्या पायाला लागलं होतं आणि चप्पल नव्हती, तो बिना चपलीचा पण म्हणजे आम्हाला लक्ष ठेवावं लागत होतं. म्हणजे प्रचंड जीव ओतून काम करत होती आणि जर सगळीकडेच असतं तर तिथे काही लोक फक्त इन्स्ट्रक्टर म्हणजे नाही का तुम्ही असं करा, तू ते उचल, तू ते उचल, मग ते काही ज्याचे जे काही असतील ते त्यांच्यापाशी पण ते सांगत होते मुलांना. तर मग मुलांचं थोडंसं असं झालं ना की एकतर काम करा नाही तर आम्ही करतोय तसं करू द्या. त्यावेळेस आमच्यासोबत लोक साधनेचा कैवल्य दादा होता. दादा आम्हाला म्हटला की आपण जे काही करतोय ती म्हणजे सेल्फलेस हेल्प, म्हणजे नाही का स्वतःपाशी काहीच नाही आपलं, आपण करतोय ते त्यांच्यासाठी करतोय, बाकीच्यांचा विचार नाही. आणि मग ह्याच्यातून जे शिकायला मिळालं ना ते फार भारी होतं.
मी नेहमी ना मुलांना देव ही संकल्पना कधी कधी सांगतो, खूपच इच्छा असते लोकांची देव या संकल्पनेमध्ये. त्यावेळेला मी नेहमी सगळ्यांना सांगताना म्हणतो की तुम्हाला खरंच देव बघायचा आहे ना, तर एक गोष्ट व्हावीच लागते, स्वतःला विसरायचं. त्याशिवाय दिसतच नाही. जशी बाहेर चष्मा घालावा लागतो ना तुम्हाला काहीतरी न दिसत नाही, तसा आत पण एक चष्मा असतो. म्हणजे तो व्यवस्थित काय काय वेळेला काढावा लागतो, काय काय वेळेला एखादा घालावा लागतो. तर ती भावना कुठं ना कुठं निर्माण झाली पाहिजे. जे तुमच्यापैकी काही जण शिकत असतील पॉलिटिकल सायन्स मध्ये, मी नेहमी सांगतो की रॉल्स म्हणून होता, रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, तर तो मध्ये व्हील ऑफ इग्नोरन्स सांगतो. त्यामध्ये तो सांगतो की एखादी पॉलिसी करायची आहे त्यावेळेला सगळं विसरा तुम्ही, जात धर्म वगैरे काही सगळं विसरून. आपण विसरतो काय? सहज एक किस्सा सांगतो, मी गावाचं नाव नाही सांगणार. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना जेवढे ऐकताय म्हणजे सार्थक आहे तुम्ही एवढ्याने ऐकलं तरी. आपल्या मनामध्ये जात आहे, तुम्ही नाकारा, किती पण बोला बाहेर ह्याच्यामध्ये. ओके, ज्या वेळेला खूप कॉन्शियसली आपण ती जात, मी जात शब्द वापरतोय, मी कुणाच्या प्रोफेशन नाहीये ते. ओके, जात म्हणजे ती मनात असलेली की मी हे मी ते, मग तू नीच मी उच्च. ओके, ही जोपर्यंत जाणार नाहीये ना तोपर्यंत ते आपण युवक किंवा तुमच्याच आयुष्यातलं बाकीचं गाव सोडा सगळं, ओके, दुसरा सोडा, तुमचाच विकास नाही. एक सहज घटना, गावाचं नाव नाही सांगत आहे, तर माझी पोरं, आता हे मी माझी पोरं म्हणतो कारण ती तेवढी ओढ होती मला. ओके, तर माझी पोरं तिथे 20 जण होती त्या गावामध्ये. लाईट नव्हती, तशीच राहायची, फॅन नाही काय नाही. इमॅजिन करा, चांगलं फॅन नाही काय नाही. आणि त्यांनी कामं केली त्या गावातली, सगळं झालं, पण एक गल्ली होती ती शेड्यूल कास्ट आपण जे म्हणतो, ओके, त्यांची. तर तिथल्या लोकांनी तिथं जाऊनच दिलं नाही पोरांना आपल्या, का ती त्यांचं करतील. म्हणजे शिवाय उत्तर नाहीये बरं त्याला, पुढचं रिस्पॉन्स आहे त्याला. ओके, पण लक्षात घ्या चाणक्य मंडल, ओके, तेवढ्याच अभिमानानं मिरवतोय मी, कारण काहीतरी आहे. आपल्या पोरांनी तिथं जाऊन कुणाचीही पर्वा न करता काम केलं. ओके, म्हणजे तिथं सल्यूट मारायचा, एवढंच राहिलं होतं माझं. आणि हे लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला फोन बिन नाही, ऑन द स्पॉट डिसिजन्स. म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येक जण लीडर आहे. म्हणजे एखादा कमी पडलाय, तू थांब मी करतो, तू थांब मी करतो. ओके, तर ही जी भावना आहे ना की स्वतःचा लीडर होण्याची, ज्यामध्ये परवा नाही, तर श्रेय घ्यायला सगळेच आहेत रे, पण इथं कुणाचीच नाही आहे. इथं आपण एक टीम, ग्रुप नाही आहे, इथं हा टीम आहे. तर टीम हे आपण खूप शिकतो. म्हणजे आता आपल्या फाउंडेशन मध्ये आपण वेगळे गेम पण घेतो, पण ह्या सगळ्या गेमचं एक रूपांतर म्हणजे आपला हा दौरा. तुम्हाला आता कधीही पुढे आपलं असं वाटलं ना की सिद्धीला आजारी पडले, आपलं सहन नाही होते, कारण तो ते कनेक्शन बनलेलं असतंय. मग तुम्ही लक्षात घ्या की मग ह्या सगळ्या कामातनं, ह्या कार्यातनं काय होतं, तर मी तुम्हाला पहिला सुरुवात केली, ते तुमचा स्वार्थ जरा तुटायला चालू होतो. तिच्या त्या जे काय म्हणतात भिंती आहेत त्या आपोआप तुटायला चालू होतात. ओके, सर नेहमी म्हणतात बघा, नेहमीचा आशीर्वाद आहे, सगळ्यांना आशीर्वाद आहे. ही कधी येते भावना, ते काम करणं. सहज रिकमेंड केलं मला पार्थ नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. किती जण तुमच्यापैकी ऐकतायत ते विद्यार्थी आहेत माहित नाहीये, पण अस्वस्थ दशकाची डायरी, ओके, सर IAS होण्याच्या आधीच त्यांचे जे 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि इथं वर्ड कार्य करताय बरं का, ओके, आपल्याकडे कार्य करता याचा अर्थ की सेल्फलेसनेस, ओके, की बाबा निष्काम कर्म जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे तसं करणं. तर ते सगळ्यांना रिकमेंड करतोय मी, तुम्ही कोर्स करा न करा, ओके, पण मग ते पुस्तक मात्र अस्वस्थ दशकाची डायरी नक्की वाचा. ओके, कारण पूर्ण देशभर जे काम केलंय, देशाचे प्रश्न आणि त्याची कुठेतरी एक बिंदू आहे तो अस्वस्थ दशकाच्या डायरीमध्ये. ओके, आता आपण कुठे लक्ष देतोय, काय आपण अफगाणिस्तानात रमतोय की काय होतंय, ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचं कनेक्शन कुठेतरी काश्मीरमध्ये. ओके, पण आता हे सगळे आपण परीक्षा देतोय, आपण अधिकारी होणार आहे. ओके, पण आपण ज्या वेळेला अधिकारी होऊन जाऊ ना, आपला दादा IAS झालेला, त्याचं व्हिडिओ नाव काय, वरुण दादा आला होता, वरुण. तर सहज मी आणि बोलत बसलो की ते तुम्ही अजून करता का रे भारत दौरा वगैरे, असं म्हणलं हो दादा चालू असतं ते. तर म्हणे ते लयच महत्वाचं आहे. का, तर दादा म्हणले की आता IAS झाल्यावर ज्यावेळी मी जातो ना, मी जायच्या वेळेला जिथं जाणार तेवढं सगळं ओके असतं. तुम्हाला ऍक्च्युअल परिस्थिती बघायलाच मिळत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही आता सामान्य नागरिक म्हणून जाताय, ओके, त्या वेळेला मात्र तुम्हाला कळती ऍक्च्युअल परिस्थिती काय. ठीक आहे, गीता.
याच्यामध्येच एक ऍड करेल मी की जे मी कधी न्यूजपेपरमध्ये पण मला वाचायला मिळणार नाही किंवा जे मी खूप मॅगझिन्स वाचले तरी मला कळणार नाही ते मला त्या दौऱ्यामध्ये कळालं. आम्ही ज्यावेळेस प्रत्येक दिवसाचं काम करून यायचो त्यावेळेस सगळे चर्चा करायचो, तर त्याच्यामध्ये कैवल्य दादा असायचा, आम्ही सगळे टीम मेंबर्स असायचो आणि कधी कधी धनश्री मॅडम सुद्धा यायच्या. धनश्री मॅडमनी खूप चांगली माहिती दिली आम्हाला की त्यांनी सांगितलं की हा जो पूर आहे तो बाकीच्या चिपळूणमध्ये आलेल्या पुरापेक्षा खूप वेगळा आहे, कारण त्याच्यामध्ये जी माती आली वाहून ती कोकणातली मातीच नाहीये, म्हणजे तो जो गाळ आहे तो वेगळ्याच नदीचा आलाय गाळ, त्याच्यामुळे याच्यावरती खूप मोठा रिसर्च चालू आहे आणि तो आता ऑन गोईंग आहे आणि मग याच्यामधून खूप निष्कर्ष निघणार आहेत की हा पूर नक्की कोणत्या नदीमुळे येतोय, आता मग ते कोणत्या बांधाऱ्यांमुळे येतोय किंवा अशी काय समस्या आहे की ज्याच्यामुळे पूर येतोय. आणि ही जी माहिती आहे ती जर मी घरी बसले असते तर मला कळालीच नसती. तर ह्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल तिथे गेल्यावरच कळतात असं मला वाटतं. ताई जशी आता बोलली ना, म्हणजे बेसिकली की हे जे हे होतं इन्फॉर्मेशन होती, सो घरी बसून ना ते आपल्याला कळत. म्हणजे आता जसं तू एज्युकेशन वाईज बोलत होता ना, तर आता मी जॉग्राफी करते कारण मी सुरू केलं. तर मग ते असं ना की आता जेव्हा मी वाचते ना असं फ्लड्स असेल रिव्हर्स असेल तर ते मला ऍक्च्युली आठवत आहेत आमचे मोमेंट्स की हा बाबा आम्ही असं केलं होतं किंवा ते लँडस्लाईड बघितलं होतं तर ते कसं होतं. आणि ते लँडस्लाईड खूप डेंजरस होतं कारण की खाली जेवढी घरं होती ती मातीच्या आत गेली होती. म्हणजे आम्हाला दिसतही नव्हती की घरं होती, असं वाटणारही नाही तुला बघून तिकडे की घरं होती इकडे. हा त्यांनी येऊन ते सरपंच येऊन आमच्याकडे असं सांगत होते की इथे घर आहेत. आणि तिकडचाच एक इन्सिडेंट होता की आम्ही लोक ऍक्च्युअली किट्स वगैरे सगळे घेऊन जात होतो सोबत. तर मग तिकडे काय झालं होतं की सगळी लोक येत होती मदतीसाठी ते सामान वगैरे घेऊन, तर किट्स वगैरे खूप पोहोचत होते, लोक येत होती. पण जसं ताई बोलली इंस्टाग्राम जमाना काइंड ऑफ, तर सगळी लोक जे येत होती ती फोटोसाठी वगैरे काइंड ऑफ, तर अशी कोणतीच नव्हती की जी तिथपर्यंत ऍक्च्युअली पोहोचतायत किंवा काइंड ऑफ झोन होतं. खूप सगळे होते. आम्ही लोक जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही बघितलं तिकडे खूप किट्स होते खूप, आणि वर रूम होती जिकडे ते अजून सामान ठेवत होते. ते सगळं खालचं सामान उचलून वर ठेवायचं, हो वर थर मांडायचं आणि खाली एकदम क्लिअर ठेवायचं. मग नवीन लोक आली की घेऊन तिकडे ठेवणार, फोटो काढणं, परत वर ठेवणं, असं काही. मग आम्ही लोकांनी तिकडे किट नाही दिली कारण की दादा बोलला तिकडे नको. आणि बाय द वे तुझे कास्ट सिस्टमचं बोललं ते ऍक्च्युली आपल्याला पॉलिटिकल डिझास्टर मध्ये पण लीड करते. कारण की लोक आता जेव्हा वोट देतात, एक तर लोकांना कळत नाही की वोट देणं किती मोठी गोष्ट आहे, कारण की दॅट इज लेजिटली आर राईट. आणि या लोकांना कळत नाही की ते आपण अख्खा ते जे पार्टी किंवा मग ते जे अख्खा पार्लमेंट आहे आपण त्यांना हे करतोय किंवा काय, ते लोकांना कळत नाही. म्हणजे आता लेजिटली असं झालंय की एखाद्या बॉटलवरती किंवा काही पैशांवरती वोट विकले जातात, विच इज अ बिग थिंग. आणि जेवढे सेन्सिबली वोट देतात ते लोक काय करतात की तो माणूस माझ्या कास्टचा असेल तर मी वोट देणार, विच इज रिअली रॉंग. की म्हणजे त्या माणसावरती क्रिमिनल केसेस असू दे, तो इलिटरेट असू दे, इलिटरेटचा संबंध नाही, बट जर तो माणूस ठीक नाहीये तरी आपण त्याला वोट देऊ का माझ्या कास्टचा येतो, विच इज अ टोटली रॉंग थिंग. तर त्या राजकीय मुद्द्यावर माझा एक अनुभव आहे केरळचा. तर तिथे आम्ही कुट्टनाडमध्ये अलेप्पी कुट्टनाडला काम करत होतो आणि तो जे होता ती असेंब्ली अर्थमंत्री होते तिथले, नाव नाही आठवते मला आता. तर ते दौरा करायला आले होते आणि ते कुट्टनाड पाहिलं ना तर रस्ते नाहीयेत, बोटीने प्रवास आहे. ते एक बोट घेऊन आले, त्यांच्यासोबत 2 लोक होती, त्यांनी पूर्ण पाहणी केली, आमची विचारपूस केली, आम्ही काय काम करतोय ते बघितलं, तिथली परिस्थिती पाहिली, तिथल्या लोकांशी बोलले, 2 लोक फक्त सोबत, आणि ते निघून गेले. आणि आमच्या मुलांनी त्याच वेळेस कल्ला केला होता की आमच्याकडे जर असं झालं तर आमचा नगरसेवक पण 15-20 लोक घेऊन येतो. आणि जे की दुर्दैवाने आपल्याला चिपळूणमध्ये पाहायला मिळालं, कारण की तिथली लोक आम्हाला सांगत होती की ज्यावेळेस त्यांना खरंच मदतीची गरज होती, ज्यावेळेस पूर ओसरायला 48 तास लागले, तर त्यानंतर नेत्यांचे पूर सुरू झाले आणि त्यामुळं मदत मिळणं म्हणजे त्यांचं असं झालं की मदत देऊ नका पण तुम्ही पण येऊ नका, कारण की मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणंच अवघड झालं या सगळ्या गोष्टीमुळं. आणि मग त्यांच्यासोबत जे काही त्यांचं प्रशासकीय तो लवाजमा सगळं घेऊन फिरत होते त्याचा त्यांना खूप त्रास झाला. जसं प्रियांका ताईंनी केरळचा एक इन्सिडेंट सांगितला त्याच्यातच मी एक ऍड करेल. ज्यावेळेस आम्ही त्यांचं घर साफ करायला गेलो होतो त्यांनी मोस्टली थोडंफार क्लीन केलं होतं आणि एकच रूम क्लीन करायची राहिली होती. तर आम्ही त्यांना असंच विचारलं की तुमच्याकडे कोणी म्हणजे गव्हर्नमेंटनी लोक वगैरे आलेले का जे साफ वगैरे करत होते. ते म्हटले का
सरकारवर कशाला डिपेंड राहायचं? म्हणजे हा पण जो एक प्रश्न आहे की माणसाने स्वतःचा पण विचार करायला हवा. जर ते सुशिक्षित असतील तर ते सगळंच सरकारवर डिपेंड राहणं चुकीची गोष्ट आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते करायला हवं आणि त्याची जाणीव त्यांना होती, ते मला खूप आवडलं. आणि एवढं सगळं क्लीन केल्यानंतर त्यांनी आम्हाला शहाळा दिलं, त्याच्यामुळे ते दुधात साखर पडल्यासारखं झालं. मी परत चिपळूण दौऱ्याकडे येईन, कारण आम्ही आधीचे केले नाहीयेत, मी आणि सिद्धी ना, हा आमचा पहिलाच अनुभव होता. तर जसं तू म्हणालास ना दादा की हा नाही, सिद्धी बोलली की मदत खूप जास्त तिथे नंतर येत होती. तर एक गोष्ट जी खूप जास्त जाणवली ना, की नंतर इतकी जास्त मदत आली की ज्यांना गरज नव्हती ना तेही त्या गोष्टीचा गैरफायदा घेत होते. म्हणजे शेजारच्या गावात जे पाहुणे वगैरे राहत होते, ज्यांना पुराचा असेल, लँडस्लाईडचा असेल, काहीच संबंध नव्हता, त्यांना बोलवून घेत होते, ती लोकही घेऊन जात होती विशेष म्हणजे. आणि सगळ्यात जी गोष्ट जास्त मनाला लागली ना, की ज्या फॅमिलीजनी ते सफर केलं होतं ना, त्यांच्याकडे खरंच कोणी बघत नव्हतं, त्यांना कोणी विचारत पण नव्हतं. तिथे ऍक्च्युली पोसरेमध्ये जे एकाच घरातले 10 जण गेले होते आणि वाचलेली फक्त मुलगी होती जी 13 वर्षाची वगैरे असेल. आणि आम्ही तिथे गेलोय, लोक आमच्याशी बोलतायत, सगळ्यांना माहिती. आणि ऍक्च्युली ते खूप वाईट वाटतं की तिच्याकडे पॉइंट करून दाखवत होते की हीच आहे. आणि त्यावेळेला ना ती मुलगी दादा कपडे धुत होती, म्हणजे तिच्याकडे गावातले लोक पण अजिबातच बघत नव्हते. आणि वर एक दाखवण्याचं जे असतं ना की बाबा ही फॅमिली आहे, ही फॅमिली आहे, असं दाखवत होते. बरं तिची कोणी विचारपूस केली नाही. किंवा आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघायला गेलो ना की जिथे हे झालं होतं तिथेही आमच्याशिवाय कोणी नव्हतं. म्हणजे सगळे येत होते, सामान ट्रक मधलं उतरवत होते, फोटो काढत होते आणि जात होते. खरंच जे लोक सफर होत आहेत त्यांच्याकडे कोणीच बघत नव्हतं. माझा पण तोच मुद्दा आहे की एवढी मदत येते हे लेक्चर घेण्याचं कदाचित कारण पण तेच असेल की युथ आले पाहिजे. तुम्ही जेव्हा असं काही मदत कार्य वगैरे असेल, आता आम्ही कोल्हापूरला पण गेलो होतो, तर आता एवढी मदत झाली की बाबा लोक पुढचे ती रस्त्यावर घेऊन 4 महिने विकतील एवढं सामान झालं होतं. पण टार्गेट करताना आपण काय तिथे करतो, किंवा कोल्हापूर आणि याच्यात पण आम्ही केलं की मेन म्हणजे गावातली सोयी सुविधा असते ती ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र असतं ते सगळ्यात महत्वाचं, तिसरी असते ती शाळा असती, सांडपाण्याची गटारं असतात, आणि ती जर का साफ नाही केली ती इतकी रोगराई पसरते ना, म्हणजे खूप दयनीय अवस्था होते. त्यामुळे त्याच्यामध्येच एक ऍड करायला लागेल की खूप मदत येत होती, सगळे ट्रक, सगळे पुणे मुंबई मदत, त्याच्यामध्ये किट्स. आणि जे गावकरी होते ते सांगत होते की आता एवढी मदत झालीये की आमच्या गावकऱ्यांनी 1 रुपया जरी खर्च नाही केला तरी महिनाभर पुरू शकतं एवढं. पण एवढं असून सुद्धा आम्ही जो एक टेम्पोने यायचो दरवेळेस प्रवासाला, त्याच्यामध्ये किट्स संपून जायचे आणि आम्ही जाताना एका ठिकाणी चहा प्यायला वगैरे थांबायचो, तर त्यावेळेस ते गावकरी उड्या मारून बघायचे की तुम्ही किट्स आणलेत का. आम्ही त्यांना सांगायचो की आम्ही किट्स आणलेले संपले, तर किट्स नाहीये, तर ते म्हणजे ते धमकी द्यायचे, आम्ही आत उतरेल आणि बघेल किट्स आहेत की नाही. म्हणजे गांधीजी म्हणतात ना की तुम्ही एखाद्याच्या गरजा भागवू शकता पण त्यांचा हव्यास नाही भागवू शकत, ते तिथं दिसलं. अजून एक ह्याला ऍड करेल मी, आमच्यासोबत अमेय दादा होता आणि तो मूळ चिपळूणचाच होता तिथला, आणि तो तिथे काम करत होता. आणि त्याने सांगितलं होतं हे जे म्हणतो ना आपण समाजाची मानसिकता वगैरे, हे तिथे गेल्यावर म्हणजे कळतं. म्हणजे असं नाही की आमचे सगळेच अनुभव वाईट आहे, पण त्यातल्या त्यात त्याचं एक टिपण होतं आणि ते खूप भारी होतं त्याची टिप्पणी, की तो बोलला की पहिले मजले पाण्यात आहेत, लोक ते साफ करतायत, पुण्या मुंबईवरून भरपूर मदत आली, म्हणजे असं नाही, आम्हीच खूप लोक म्हणजे नाही का चांगली मदत केली त्यांनी. आणि दुसऱ्या मजल्यावरचे जे आता सेल लागलेत, वाया गेलेले कपडे की नाही का, जे कमी खर्चात विकतायत, ते घ्यायला तिकडे जात आहेत. हे सगळं बोलताना एक गोष्ट जाणवते मला, की पहिली गोष्ट एज्युकेशन, दुसरी गोष्ट अवेअरनेस, आणि सगळ्यात महत्वाचा वर्ड वापरतोय तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. ओके, त्या मला तिनं सांगितलेला किस्सा, ती मुलगी, ओके, हे सगळं सांगताना इमोशनल इंटेलिजन्स, आणि बाय द वे हे सांगताना मी सांगतो आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण इमोशनल इंटेलिजन्सवर सेशन्स घेतो. ओके, आपण, कारण ते खूपच आत्ताच्या काळाची गरज आहे. ओके, ज्या वेळेला मेंटली लोक डिप्रेस होत चाललेले आहेत, ओके, तर प्रत्येक गोष्टीत इमोशनल इंटेलिजन्स हा फॅक्टर आहे. ओके, तर अवेअरनेस, मी म्हणतो एज्युकेशन बाबत, की खूप मगिंग अप एज्युकेशन आहे. सकाळी या सेशनची तयारी करताना मी आणि प्रियंका म्हणली की असं वाटत होतं की आता हिने मुद्दा पण काढला की केरळची लोक तयार होती की जे येतील त्यासाठी आम्ही तयार आहे. त्याचं कारण ती म्हणतो की लिटरसी. कधी कधी आपल्या काही भागामध्ये पण लिटरसी आहे, ओके, पण जे शिक्षण म्हणतात ना ते शिक्षण नाहीये, की योग्य वेळी जे काही पावलं उचलली पाहिजेत ते नाहीये. आपल्या एज्युकेशन पद्धतीमध्ये आता होपफुली न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्या सगळ्या गोष्टी बदलत जातील आणि त्यामध्ये परिणाम होत जातील.
पण मला खरंच सांगायचं आहे बरं का, आपला फाउंडेशन कोर्स मी काल इंस्टाग्राम पोस्टला टाकताना सांगितलेलं, द फाउंडेशन कोर्स, द कोर्स फॉर न्यू एरा, आणि हे माझं खूप मनापासून मत आहे. एक मिनिट. जेव्हा आपण कोणत्या नवीन लोकांना भेटतो, म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस गावकऱ्यांना भेटायचो ते आमच्यासाठी नवीन म्हणजे अननोनच होते, तर हे अननोन लोकांशी कसा संवाद साधायचा, कसं बोलायचं, सुरुवात कशी करायची, हे सगळं मला फाउंडेशन कोर्स मध्ये शिकवलं होतं. आणि त्याच्यामुळेच मला फायदा झाला की हेच नाही तर एखाद्या फोन जर तुम्ही करत असाल दुसऱ्यांना, कोणत्या तरी आदरणीय व्यक्तीला की जे तुमच्यापेक्षा सिनियर आहे, तर त्याचे एटिकेट्स कसे असतात. तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट नाही म्हणणार हॅलो मी बोलतोय आहे का, असं काही नाही, तर त्याचे काही एटिकेट्स असतात. समोर जर माणूस आलाय तर त्याला आधी कसं ग्रीटिंग करायचं, मग त्याला बेसिक काय प्रश्न विचारायचे, त्याची आधीची हिस्ट्री माहिती असेल तर त्यानुसार जो इमोशनल इंटेलिजन्स वापरून कसं वागायचं, हे सगळं मला फाउंडेशन कोर्स मधनं मिळालं होतं. आणि मे बी त्याच्यामुळेच मी ते करू शकले असं मला वाटतं. तर सर आपल्याला नेहमी सांगतात की प्रतिभा आणि उत्तमता म्हणजे जे काम करताय ते तुम्ही उत्तम केलं पाहिजे. आता हा केरळचा अनुभव आहे माझा. एक 40-50 जणांची टीम होती आमची आणि त्यातले एक प्राथमिक शाळा होती आणि जिच्यापर्यंत जायला कमरे एवढं पाणी होतं आणि आम्ही 15 जण त्या कमरे एवढ्या पाण्यातून गेलो आणि आमची तिथून शेवटची बोट असायची 5 वाजता संध्याकाळी. आणि ते लिटरली ते सांडपाणी वरती आलं होतं आणि तिथं पण भरपूर भयानक परिस्थिती होती, म्हणजे भिंतीच्या पार वरती वाळवी वगैरे असं लागलेलं. आणि मग त्या आमच्या ज्या मेन होत्या त्यांनी आम्हाला बाहेरून सांगितलं की आता अर्धा तास आहे तुमच्याकडे, तर आता उरकतं घ्या आणि बाहेर पडा इथून, कारण की आपली बोट नाही चुकवायची. पण म्हणजे मला खूप अभिमान वाटला त्या मुलांचा. फाउंडेशन लहान मुलं होती, फाउंडेशन प्रिपरेटरी, आणि ती मुलं म्हटली नाही हे असं नाही करायचं, उरकतं नाही घ्यायचंय आपल्याला, किती घाण असू दे, अर्धा तास आहे ना त्यात हे साफच करून जायचं आणि हे करायचं तर ते एकदम उत्तमच करून जायचं. आणि म्हणजे हे जे इथे शिकवलंय ते आम्ही म्हणजे ऐकताना वाटतं ना हा सर सांगतात ऐकतोय, पण तिथे गेल्यावर मी जे पाहिलं माझ्या डोळ्यांनी की खरंच हे मुलांमध्ये पण आतमध्ये येतंय आता हे, ते फार भारी, म्हणजे ते मी शब्दात पण नाही आता सांगू शकत. तर मला ऍक्च्युली तुझ्या पॉइंटला ऍड करायचं, म्हणजे तू जसं बोलत होतं लिटरसी अँड ऑल. सो द थिंग इज की नॉलेज आणि इंटेलिजन्स आर 2 डिफरंट थिंग्स. आणि ऍक्च्युली लिटरेट पेक्षा nowadays it is important to be socially literate because not many people are. कारण की जसं आता आर्या सांगत होती तो इन्सिडेंट, तो बिल्डिंग्स मधला. सो इट वॉज बेसिकली लाईक ना की खूप सगळे आम्ही 2 लोक बघितले, लेजिटली 2 प्रकारचे बघितले, की वन वर ना जे खरंच आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत होती की तिकडे राहिलंय करून, जसं आम्ही असं पार ना म्हणजे हे करतो पण देवर लिटरली लाईक की तिकडे राहिले ते नीट साफ करा करून. बट देर वर ऑल्सो सम पीपल जे लेजिटली असं पार ना येऊन आमच्या सोबत, तिकडची त्या वस्तीतली मुलं होती जी आहे ना म्हणजे छोटी छोटी मुलं, त्याचा एक छोटा मुलगा त्याच्याकडे छोटा फावडा होता, तो आमच्या पुढे पुढे येऊन काम, सगळी छोटी मुलं फावडे बिवडे घेऊन त्यांना करता नव्हतं येत, पण ते येऊन ना करत होते की नाही तुम्ही करता तर आम्ही पण करू. आम्ही एक ज्या वस्तीत होतो तिकडे चिखल खूप होता आणि आम्ही दोघी बाजू आमची चप्पल आतमध्ये जाऊन अडकत होते. तिला माझी चप्पल पकडली होती खाली चिखलामध्ये आणि एवढा पाय माझा गेला होता आणि मला हालताच येत नव्हतं. तिला असं खोदून तो चिखल आम्हाला पण ते करून आणि आम्हाला पूर्ण टाइम तेच करावं लागायचं, म्हणजे चप्पल काढायची असेल तर पण पायाला हात लावून असं वडायला भेटेल तसं करून पण ती सगळी छोटी मुलं काही काही होती तिकडे सुद्धा जी अशी होती की नाही तुम्ही नका घाणू, इथे येते ते लोक करतायत वगैरे करून. काही काही होती जसं म्हणजे पाऊस वगैरे मध्ये खूप सुरू झाला होता तर काही काही होती जी डायरेक्टली आतमध्ये पळून गेली, सगळे लोक तेच काम सोडून की हा पळा पळा पळ. आणि आम्ही सगळं होतं जे सुरू होतं की नाही बाबा करायचं, आम्ही रेनकोट घालून काम सुरू होते की नाही करायचं ते आपल्याला संपायचं करून. तर ते एक्झाम एक्सपिरियन्स होता. मी तिनं जशी सांगितली ना मजा खूप मजा येत होती म्हणजे काम करताना. शेवटच्या दिवशी ना विशेषतः तिथे समाज मंदिरामध्ये इतकं चिखल होतं आणि पाय आधी म्हणजे चिखलात ग्रीप तरी धरत होती, इथे पायच टेकवत नव्हता, म्हणजे इतकं कशाला तरी धरून थांबावं लागायचं. आणि त्या दिवशी काम पण खूप जास्त होतं, सगळे खूप दमायचे. तर आम्ही काय करायचो की आपल्याला काम तर करायचं आहे आणि एन्जॉय पण करायचं जसं सर म्हणतात. आम्ही एक तर छोटासा स्पीकर नेलेला असायचा, तो लावायचो आणि त्याचं चार्जिंग संपलं ना की आमच्या भसाड्या आवाजामध्ये जसं जमेल
मोठ्याने गाणी म्हणत म्हणत काम करायचो. म्हणजे त्यामुळे जो अजून एक वेगळा छान एक्सपिरियन्स आला ना, की काम पण करतोय पण ते असं एन्जॉय करत करत करतोय. मला आता दादा जसं म्हटला की आपली एज्युकेशन सिस्टीम बदलतीये, तर मला असं काही सांगायचं की महाराष्ट्रातल्याच रत्नागिरीमधल्या चिखलगाव इथल्या एक जी संस्था आहे लोकसाधना, त्यांनी एक खूप भारी अशी संकल्पना चालू केली आणि जी आमच्यापर्यंत माहिती नव्हती. त्याचं मला म्हणजे खूपच नंतर वाटलं की आपण एवढ्या मोठ्या शहरात राहतोय आणि आपल्याला त्यांच्या एवढ्या आधुनिक कल्पना माहित नव्हत्या. त्यांनी म्हणजे आपण असं कधी कधी म्हणतो की आपल्याला काय म्हणजे आपल्याला इंटरेस्ट नाहीये बायोलॉजी केमिस्ट्री, तरी आपल्याला ते शिकावं लागतं. पण त्यांना त्या वयापासूनच अशा बेसिक गोष्टी शिकवल्या जातात की ज्याच्यापासून लहान मुलगा आधीच स्वावलंबी होऊन जातो. म्हणजे तो लहान 8वीतला मुलगा त्यांचं स्वतःचं प्लंबिंगचं काम असेल तो करू शकतो, तो घरात जेवण बनवू शकतो, तर त्यापासून शेतात जाऊन शेती करू शकतो, शिवण काम करू शकतो. म्हणजे असं नाही की आपण काही हवेत बोलतोय म्हणजे एकदमच आकाशातनं गाड्या चालणार आहेत असं नाही, तर ही सुरुवात होतीये. आणि अशा संस्थांना म्हणजे लोकसाधनासारख्या संस्थांना अजून जर असा पाठिंबा दिला आणि जर त्या जास्त गावांमध्ये जाऊन जर ग्राम कल्याण झालं तर मला वाटतं शहराचं सुद्धा कल्याण होईल. मला हे सगळं सांगताना कैवल्य त्याचा बाय द वे मेसेज आला युट्यूबवर. येस, थँक्यू सगळ्यांच्या वतीने दादा, थँक्यू. या कैवल्य दादाने म्हणजे आमचा एक मोठा भाऊ तिथे होता आणि त्याने आमची लिटरली इतकी काळजी घेतली की त्याच्या सपोर्ट शिवाय म्हणजे आम्ही गेलो आणि म्हणजे असं आम्हाला काहीच जाणवलं नाही की आम्ही ह्याला ओळखत नाही बाबा, दादाला नाही, दादा आमच्याच कोणीतरी असं आहे ओळखीचा. आणि त्याने इतकी काळजी घेतली म्हणजे त्याच्या सपोर्ट शिवाय आम्ही इतकं काम करणं थोडंसं अवघड होतं. दादाचं एक म्हणजे खूप जे आम्हाला आवडत होतं ना वॉज की आमच्यासोबत नेहमी 2 गाड्या असायच्या. एक टेम्पो होती प्रॉपर ज्यात आम्ही बसायचो आणि एक इनोव्हा होती. तर दादा इनोव्हात होता स्टार्टिंगच्या डेला, पण त्याच्यानंतर आम्ही जेवढे दिवस होतो ना आणि ते टेम्पो मध्ये वाजले की लेजिटली कमरेची वाट लावायची, कारण की ते एवढी उडायचे आणि आम्ही लोक लेजिटली उडायचो अख्खे त्यात, पण आम्ही लोकांना मजा यायची त्यात. सो ते माहिती कसं होतं, त्याच्यानंतर 8 या 9 दिवस आम्ही जेवढे पण होतो ना, दादा इनोव्हात सोडून आमच्या सोबत येऊन बसला होता त्या टेम्पो मध्ये. तेच एक दिवस पण नाही, स्टार्टिंगला फक्त तो तेवढा होता. नंतर ना मग जाताना आम्ही लोक जेवणाच्या टायमाला दादा रोज आमच्या सोबत जेवत होता. त्याचा छोटा मुलगा आहे कनत, त्याला आमच्या सोबत आणायचं, त्याला आमच्या सोबत जेवायला बसवायचं. आमचे हे व्हायचे डिस्कशन सेशन व्हायचे, 1-1 तास आम्ही लोक डिस्कस करत बसायचो टॉपिक्सवर वगैरे. मग त्यामुळे ना खूप हे वाटायचं आम्हाला म्हणजे ना की लेजिट परिवार आपलं, जसं आपण चाणक्यात म्हणतो तसं दादानी हे केलं. आणि दादा महत्वाचं म्हणजे दादा 22 तारखेला ज्यावेळी पूर आला तेव्हापासून दादा काम करत होता. आम्हाला 8 दिवसच संधी भेटली, पण दादा 22 तारखेपासून 8 तारीखपर्यंत म्हणजे साधारण 15-20 दिवस दादा. आणि ते दापोली आणि चिपळूण खूप अंतर आहे, जेटने जायचो आम्ही. हा हिने केलं नाही जेन्युइनली केलं. अजून एक गीताताई बोलली की संस्थेबद्दल त्या, तर तिथली मुलं एका बिल्डिंगचं पूर्ण वायरिंग करतात, 8वी 9वीतली मुलं. माझी शाळा खूप छान होती, पण असं म्हणजे हे नाही करत आहे, हसायचा मुद्दा नाही, पण माझी शाळा खूप छान होती, पण मी कार्यानुभवच्या नावाखाली सुईत दोरा घाला एवढंच शिकलो. पण त्या शाळेतली 8वीतली मुलं, त्यांना 4 स्पेशल सब्जेक्ट होते. 4 स्पेशल सब्जेक्ट मध्ये दर बुधवारी त्यांचा तो विषय असायचा दादा. तर बुधवारी बुधवारचा अख्खा दिवस तेच करायचे. तर त्यात होम सायन्स होतं, इलेक्ट्रिक शिकवायचे, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर होतं आणि हे होतं वेल्डिंग होतं. त्या ऍग्रिकल्चर मध्ये माझे वडील कृषी सहाय्यक आहेत, त्याच्यामुळे मला कृषीतले बऱ्याच प्रकारचे प्रकार माहिती आहेत. म्हणजे 4 सूत्री असू दे, कुंटी कलम असू दे, भेट कलम असू दे, किंवा पायपिंग असू दे, ठिबक सिंचन असू दे, हे म्हणजे ऍग्रिकल्चर जे डिग्री करतात त्यांना असतं शिकायला. तर ही 5वी ते 8वीतली मुलं करतात तिथे. आणि ते पण असं एकदम असं नाही की सहज करतायत, म्हणजे अरे त्यांना वाटत पण नाही की हे स्किल्स आहेत, अंगीकृत झालेले आहेत त्यांचं सगळं. तर हे खूप. आता मला प्रवासाबद्दल सांगायचं होतं ऍक्च्युली आमचा, म्हणजे आम्ही लोक सकाळी 5. तुम्हाला कळतंय का रे किती रमून गेलेत हे? ओके, त्यांना काही नाही कळत आहे. ओके, आणि त्यांना कळत नाही की सेशन चालू आहे. ओके, तर हे पण एक स्किल आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये का की एखाद्या स्टेजवर जाण्याची एक भीती असते. ओके, ते असं काहीतरी मिळालं आणि तेही आपल्या क्षेत्रातलं बोलायचं असेल ना, तरी माणूस ती विसरून जातो त्या क्षणात.
दादा आमचा प्रवास म्हणजे माहिती कसं, सकाळी आम्ही लोक 5:30 उठायचो, 5:15 कॉलेजला पोहोचायचं तिकडे जवळ. हा, पण तिकडे आम्ही तिकडे कॉलेजला पोहोचायचो, किट टाकायचो टेम्पो मध्ये. तिकडून आम्हा लोकांना जिथे मेन चिपळूणमध्ये काम करत होतो, हा तिकडे जेवढं मेन होतं ना आमचं डिस्टन्स वर 65 किलोमीटर्स. आम्हाला इकडून जायला अर्धा एक तास लागायचं ना जेटी पर्यंत. हा, दाभोळपर्यंत जायला. तिकडे आम्ही जेटी पकडायचो, तिकडून उतरायचो, मग परत तिकडे चाय वगैरे प्यायचा, परत तिकडे पोचायला आम्हाला एवढा टाइम लागायचा. परत संध्याकाळी येताना आमचं सेम रुटीन, पण आम्ही त्याच्यामध्ये टेम्पोमध्ये स्पीकर वगैरे घेऊन गाणं ऐकत बसायचं. कैवल्य दादा वगैरे आम्ही लोक गाणं गात बसायचं. हे ते सौरभ दादा वगैरे होते आमच्यासोबत. सगळे काही नाही खायचं वगैरे असेल तर सगळे खात बसायचं, गप्पा मारत बसायचं, तेच सुरू असायचं. मग एवढं कळायचं नाही लगेच, पण त्याचं एकदम हे होतं. अजून एक आणि लोकांना प्रवासाचा कंटाळा येतो. आम्ही तो प्रवास करून पण मुलं तिथं जाऊन पण तेवढ्याच जिद्दीने आणि तेवढ्याच मेहनतीने कामं करायची आणि संध्याकाळी येताना पण तेवढीच फ्रेश. ओके, मला आता मुद्दे 2 मिनिटं एकदम एक सहज सांगून ठेवतो की मला एक गॅरंटी आहे, माहितीये मी गॅरंटी शब्द वापरतोय, काही एक्सेप्शन्स असतील, पण फाउंडेशन कोर्स केलेला मुलगा ओके कधी आयुष्याला कमी समजणार नाही. ओके, तशीच दुसरी UPSC कोर्स बाबत एक मला असं वाटतं की चाणक्यमधनं झालेला अधिकारी, ओके मी असं 100% म्हणणार नाही बरं का की तो करणार नाहीये करप्शन, पण प्रत्येक वेळी करप्शन करताना ना सरांचा चेहरा, संकल्प दिवस नेहमी डोळ्यासमोर. तसं फाउंडेशन मध्ये ना कधीच भर जास्तीत जास्त सिव्हिल सर्व्हिसेसवर नाहीये, पण ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर आहे. आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये काय वाचा इथं पासून ते की तुम्ही ते आयुष्यामध्ये कसं उतरवा. साधं मॅनेजमेंट, तुम्ही आता जे सांगत होते कधीपासून निघालो कधी उतरवलं, तर आपण साधं ऍस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंटचं सेशन घेतो. तर तुम्हाला जे थेरी असते बरं काही ओके जे आपण OMP मध्ये ह्याच्यामध्ये वापरतो, पण ती जर डोक्यात असेल कुठेतरी की बाबा हे ऍस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट आहेत, तर साध्या गोष्टीमध्ये जर ती वापरली की कुणाची थेरी आहे ते सोडा ओके, पण ते अंगीकृत करणं हे एकदा जमायला लागलं की असं होतं कधी कधी की पुस्तकामध्ये आता आलं रे, जुनी लोक कधीपासून वापरायची. ओके, तर आपल्याला फक्त आता आपल्या पिढीला ते शिकवायचंय की फक्त रट्टा मारणे म्हणजे शिक्षण नाही, ती जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे ती व्हायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना मी सारखं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फक्त एका बाजूने शिक्षण घेऊ नका. ओके, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व ते ओव्हरऑल फुलवणे ह्याच्या मागे लागलं पाहिजे, आणि त्याचा काळ आत्ताच आहे. ते 25 वर्षांच्या पुढे नाही होत. ओके, मग तुम्हाला ते बाकीच्या गोष्टींच्या मागे लागता तुम्ही. दिस इज द टाइम. ओके, म्हणजे 10वी झालीये, 12वी झालीये, फर्स्ट इयर. ओके, ह्या काळात तुम्ही ह्या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे केल्या पाहिजे. मॅनेजमेंटचा विषय निघाला म्हणून ऍक्च्युअली नीट प्लॅनिंग असल्याशिवाय त्याचं नीट एक्झिक्युशन पण होत शकत नाही. ही सगळी मुलं ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात, पण तेवढंच कौतुक त्या लोकांचं करायला पाहिजे, त्यांना आपण पडद्यामागचे कलाकार म्हणूयात, की ही लोक तिथपर्यंत पोहोचणं, त्यांचं राहणं खाणं डेली रुटीन, आणि ते सेफ आले पाहिजेत तेवढे 10-15 दिवस राहून. हे सगळं जो मॅनेज करतो त्यालाही श्रेय तेवढंच लागतं, आणि त्याला खूप शिकायला मिळतं बरं का या गोष्टीमधनं. आता मी पंकज दादाचं उदाहरण देईन तुम्हाला. पंकज एलपले दादा आपल्याला फाउंडेशन वरती सत्र सुद्धा घेत असतो पंकज दादा. सो आम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा केरळला गेलो होतो, मग असं मी सांगितलं, एक 80 जणांची टीम होती, एक 100 जणांची टीम होती. 2 स्लॉट मध्ये हे गेले होते. आता एवढी मुलं एवढं दूर पाठवायची कशी? स्वस्त पर्याय म्हणजे ट्रेन, बरं का. पण मग आता ऍट ए टाइम 80 रिझर्वेशन करणं, ती 80च्या 80 मुलं तिथं उतरवणं, तिथं चढवणं, तिथं त्यांना जागा देणं, हे वाटतं तेवढं सोपं काम नव्हतं. हे पंकज दादा आता बघत असेल तर तो त्याला ते आठवत असेल किती कष्ट रात्रंदिवस त्याने घेतले होते. सो अख्खी बोगी, अख्खा एक डबा 80 सीटचा तो रेल्वे खात्याकडनं अप्रूव्ह करून घेणं, इथपासनचे ते स्ट्रगल होता. आणि त्यात त्यालाही शिकायला भरपूर मिळालं आणि आमच्या सगळ्यांना शिकायला भरपूर मिळालं. अगेन रिटर्न तिकडनं आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो 2 दिवस. स्वामी विवेकानंदांची जयंती होती, सप्टेंबर महिना. सॉरी, जयंती नव्हती, 9/11 जो इन्सिडन्स आहे, तर शिकागोचं भाषण 9/11चं. सो त्या निमित्ताने म्हटलं केरळपर्यंत आलोच आहोत, कन्याकुमारीला जाऊ.
आमचं केरळचं काम बऱ्यापैकी झालं होतं. तर तिथे क्लिनिंग असेल, जे काही पॅकेट्स होते ते नीट असेंबल करून गावोगावी डिस्ट्रीब्यूट करण्याचं पण काम काही टीम्सकडे होतं. सो मग ही सगळी कामं उरकली होती. तिथेही आम्ही 10-12 दिवस होतो आणि मग म्हटलं 9/11 साठी आपण कन्याकुमारीला जाऊया. सो कन्याकुमारीवरनं ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी ट्रेन अवेलेबल नव्हती म्हणजे डब्बा मिळाला नव्हता ट्रेनचा. सो मग एक दिवस आम्हाला तिथे स्टे करावं लागलं. मग त्या एक दिवसाच्या स्टे साठीचा पूर्ण खर्च, तिथं राहण्याची आणखीन परमिशन काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ह्या पडद्या मागचे मॅनेजमेंट असतं सगळं. तो तेव्हा सिद्धार्थ दादा सोबत होता आमच्या. मग ती सगळी कॅश आणि ते सगळं मॅनेज करणं, पंकज दादाच्या इकडनं एफर्ट सुरूच की ते ट्रेनचा डबा द्या, माझी मुलं अडकलेत तिकडं. आम्ही प्रत्येक जण माझी मुलं त्यामुळेच म्हणतो कारण ते तेवढं कनेक्शन झालेलं असतं. सो हे जे मागच्या गोष्टी असतात ना त्याही खूप महत्वाच्या असतात. त्या तुम्हाला फाउंडेशन कोर्समध्ये शिकायला मिळतात. थेरटिकल जे नॉलेज मिळतं तुम्हाला आस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंटचं, 7 ते 8 लेक्चर्स होतात आपले, ते अप्लाय कसे करायचे तर अशा गोष्टींमधनं शिकायला जास्त मिळतं. आता दादाने मोस्टली मॅनेजमेंटच्या हेतूने सांगितलं, तर मी असं सांगेल की जर मी ज्यावेळेस फाउंडेशनचे स्टुडंट होते आणि ज्यावेळेस असं यायचं आदिवासी दौरा किंवा अशा नवीन नवीन संधी असायच्या की ज्याच्यात तुम्हाला बाहेर जायचं आणि ज्यात बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागायच्या, तर मला असं वाटायचं मी जाईल का ट्रेन. मी त्याच्या आधी कधीच ट्रेनमध्ये प्रवास केला नव्हता. तर मी काय तर माझ्या घरच्यांची पण काळजी होती की ट्रेनमध्ये जाईल का, मग तिला तो प्रवास येईल का. आणि आता ते तर झालं. त्याच्यानंतर केरळला गेले. मग केरळला इतक्या दिवस ती राहील का, तिथे काय काम करेल, चिपळूणमध्ये चिखलात जाईल का, हे जे सगळं काही असतं ना ते आपण विचार करून काहीच उपयोग नसतो. ते म्हणजे कसं पाण्यात उडी मारल्यावर पोहतोच माणूस, तसं ते आहे. म्हणजे आपण जोपर्यंत त्या संधीचा उपयोग करून घेत नाही तोपर्यंत त्याच्यातली मजा आपल्याला कळत नाही, असं मला वाटतं. मला ट्रेनचा अनुभव आहे पण टेम्पोचा नव्हता. तर जसं मगाशी पण दादाबद्दल बोलत होतो ना की कैवल्य दादा, जसा तो आमचा मोठा भाऊच होता. म्हणजे मी फ्रँकली सांगेन की खरंच आधी दादाबद्दल किंवा त्याच्या कामाबद्दल इतकंसं माहित नव्हतं. आणि जेव्हा जायचं होतं तेव्हा फक्त 2 दिवसात कळलं होतं, त्यामुळे बघायला पण नाही मिळालं. पण तिथे गेल्यानंतर जे काही क्षणात असेल किंवा काही ह्याच्यातच कळून गेलं की नाही हा आपला दादाच आहे, मोठाच दादा. आणि त्यांनी आमच्या सगळ्यांची इतकी काळजी घेतली. म्हणजे शेवटच्या दिवशीचा अनुभव आहे. शेवटच्या दिवशी जसं की खूप कामं होतं, सगळ्यांचे हात चिखलानी माखलेत आणि तहान लागते, तर तो दादा आम्ही येतो म्हणलं ना थांब म्हणायचा, स्वतः चिखलातनं पाय म्हणजे रोवून कुठेतरी धरून यायचा, आमचे मास्क खाली करायचा, आम्हाला पाणी द्यायचा आणि दमलेलं असायचं ना त्यामुळे ते पाठीवर हात फिरायचं की हळू साईडला थांबा, दमला असेल तर 5 मिनिटं मग करा. आणि एक शेवटच्या दिवसाचा फक्त अनुभव सांगते मग आजपासून डोक्यात आहे की शेवटच्या दिवशी जसं की दाई सुरुवातीला म्हणली होती की आम्हाला जेवायला वेळ नाही मिळायचा शेवटच्या काही दिवसांमध्ये, तर त्या दिवशी 5 वाजले होते आणि आम्ही सकाळी 8-8:30ला नाश्ता केला असेल. त्यानंतर कोणाच्या पोटात काही नाही, फक्त 2 वेळेला जे चहा बिस्किटं दिली होती ते. आणि विश्रांती तशी नव्हतीच, म्हणजे वाटलं तर 2 मिनिटं थांबायचं चला परत, कारण आमची टीम पण थोडीशी यायला कमी होती. तर काम करतोय आणि तिथल्या लोकांनाच कळलं की बहुतेक यांचं जेवणच झालं नाहीये. आणि त्यांनी विचारलं की तुमचं नाही झालंय का. त्यांना कळलं आणि हे पण कळलं की आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही गटारी होती पण आम्ही शेवटचा दिवस आहे आणि इथून पुढे येणार नाही. तर हे कळल्यावर तिथल्या लोकांनी त्या जो काही वेळ अवेलेबल होता आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे जेवण केलं सेपरेट. नॉनव्हेज वाल्यांसाठी अगदी चिकन वगैरे केलं आणि व्हेज होते कळलं आमच्यासाठी पण सेपरेट केलं. 3 होते तरी त्यांनी केलं होतं. चांगलं होतं ते सांग. येस छान होतं नक्की. लक्षात घ्या की पास ऑन करण्याच्या आधी की ही जी आपुलकी आहे ना की प्रत्येकावर बोलण्याची तयार होते ते तुम्ही बाहेर पडल्यावर तयार होत्या. आणि आपलं चाणक्य मंडलचं एक महत्वाचं म्हणजे UPSC आहे, MPSC आहे, सगळं आहे, पण सगळ्यात महत्वाचं की अशा कार्यकर्त्यांची पिढी तयार होणं, ओके, की जी पुढे जाऊन ओके तुम्हाला देशासाठी काय पडेल ते काम करून उभं राहते. येस दादा एकच मिनिट सांगते मी. ते जे सांगितलं तर त्यांचं ज्या दिवशी पूर आला ना ते अंगावरच्या कपड्यांशी जिथे सेफ जागा असेल तिथे गेले होते. त्यामुळे त्यांचं खायचं प्यायचं जे म्हणजे अक्षरशः धान्य फसलं होतं. आणि त्यांनी आम्हाला त्या पण परिस्थितीत त्यांना चिकन म्हणजे जे काही नॉनव्हेज खायला घातलं आणि आम्ही 3 जण व्हेज आहे तर त्यांनी आमची सोय आलेल्या धान्यातून पलीकडच्या घरात करून, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. कारण की पुण्याचे अनुभव बऱ्याच लोकांचे वाईट असतात. ती
तिथे आम्हाला जी माणुसकी भेटली म्हणजे ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि एक केरळचा की फाउंडेशन मध्ये आपण जसं सांगतो की नाही का कॉन्फिडन्स ही एक गोष्ट असते. आता हे बघायला कुठे भेटतं तर ते मला केरळमध्ये भेटलं. मध्यरात्री एका मुलीचं, माऊली दादाला आठवत असेल, 1-1:30 वाजता तिला किडनी स्टोनचा त्रास होता. रात्री 1-1:30ला केरळमध्ये, जिथे आम्हाला मल्याळमचा म पण कळत नव्हता, तिचं पोट दुखायला लागलं. आणि आता काय करायचं, तर जबाबदारी होती मी आणि गणेश म्हणून होता. आणि आम्ही दोघांनी तिला काहीही माहित नसताना आम्ही पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आधी म्हणजे ते भेटले आम्हाला. नंतर आम्ही अँब्युलन्स बोलून घेतली. रात्री 3 वाजता आम्ही तिला तिथल्या जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथून तिला परत आणलं. यायला आम्हाला 4 वाजले. 5ला आम्ही परत दुसऱ्या दिवशी कामाला गेलो होतो. एक लक्षात घ्या की ही जी ताकद येते ना मॅनेजमेंटची, जबाबदारी घेण्याची, ती खूप मोठी ताकद असते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्रॉब्लेम्स कडे बघता ना, त्यावेळेला मग हे छोटे प्रॉब्लेम्स काहीच वाटत नाहीत. की ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला आपण रोज रडत असतो ना, ते प्रॉब्लेम काहीच वाटत नाहीत. ती दृष्टी मोठी होत जाणं खूप महत्वाचं आहे. आणि आय होप की सगळ्यांची जे ऐकतायत किंवा जे आपल्या फाउंडेशन कोर्स केलाय किंवा ज्यांनी ऍक्च्युअली काम केलंय त्यांच्यावर रिफ्लेक्ट झाली आहे. रोहन, सगळे मगासपासून कैवले दादा करतात. तर सांगायला खूप मस्त वाटते की तो फाउंडेशनची जी आपली पहिली बॅच होती त्याचा विद्यार्थी आहे कैवले दादा. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे मी पण असे काही खूप जण बघितले, जसं की मला झाले की समाजसेवा, राष्ट्रकार्य वगैरे असे काही मित्र आहेत. म्हणजे मी सगळेच नाही म्हणते, पण असे काही हाय प्रोफाईलची लोक असतात जी तोंडावर म्हणतात, जे आतापर्यंत अनुभव आलाय, या आपल्याला पैसा भेटतोय ना, काय घेणं कोणाचं आपल्याला, असे बोलणार आहेत की काय फरक पडतो. अरे पण माझा एक विचार असा असतो की रस्त्यावर चालणारी कुत्री मांजरी सुद्धा त्यांच्या पिल्लांना सकाळी संध्याकाळी नीट पोट भरून खायला घालतात, एवढं असतं त्यांच्याकडं. पण मग राष्ट्रकार्य कधी? ही आपण खाऊ शकतोय, पैसा कमवू शकतोय, पण मिळालेल्या पैशामधला जर का 100 रुपये कमवतोय, तुझ्या गरजेला 10 रुपयात 90 रुपयाचं करायचं काय तुला? की देण्याची वृत्ती पण असावी. आणि जी लोक ज्या लेवलने विचार करतात ना की तिकडे पूर आला ना, ठीक आहे ना, काय चिपळूणला पूर आलाय, आपल्याला काय करायचंय, तेव्हा यांच्या घरात पाणी घुसल ना, तर तिथं बघितलंय आम्ही समोर की तेव्हा काय परिस्थिती. आम्ही कुंभारली घाटातून गेलो जाताना, पण दादा मदत प्रचंड होती. आम्हाला दर 3 ते 4 मिनिटांनी एक टेम्पो, एक म्हणजे कुठली पण मोठी गाडी पास होतच होती आणि त्या भरून जात होत्या. म्हणजे भले त्यांचा हेतू, सगळ्यांवर तसं आरोप करणं चुकीचं आहे, कारण की बऱ्याच जणांचा हेतू निर्मळ होता, मदत करणं. डिझास्टर टुरिझम वाले बाजूला ठेवू आपण, पण त्यांची पण मदत पोहोचली, ही पण खूप मोठी गोष्ट आहे तिथे. आणि म्हणजे प्रचंड मदत झाली आणि हे तिथल्या लोकांनी पण मान्य केलं की ही मदत खूप मोठी होती, जी पुणे, मुंबई आणि अजून बाकीच्या ठिकाणाहून झाली. दादा तू जसं बोलत होता की म्हणजे तुझ्या टायमाला पण खूप सगळी शहरातली मुलं होती ज्यांनी कधी कामं नव्हती केली, तर मी पण मुंबईची आहे, मी कधीच कामं केली. म्हणजे मी घरी लेजिटली, मी घरी पण अशी असते की मी अशा म्हणजे ना ग्लास वगैरे पण घेत नाही. असे काय, माझ्या मम्मीला जेव्हा मी सांगितलं की मी जाते, तिचं एकच होतं की तू घरी तर कधी काम कर, मी तिकडे जाऊन कसं कर. हा ना आम्ही तिकडे म्हणजे ना आमचे ताटं जे असतील ते धुवायचे वगैरे, मी घरी पण कधी केले नाहीयेत. म्हणजे आश्रमात 2 वर्ष राहून तेवढी तरी सवय झाली. पण मम्मीचं एकच होतं की तुला होणार आहे का, तू एक तर तू कधी वजन बिजन उचलले नाही, तू करशील का कामं, नाही तर त्यांची कामं वाढून ठेवशील. तिचं तेच एक होतं. पण ना त्यांनी म्हणजे त्यांचं तेवढं टेन्शन होतं, पण तेवढं सपोर्ट केलं. म्हणजे माझे पप्पा सुद्धा तिकडेच होते कोकणात त्या टायमाला, सो ते पण एक होतं. बट द थिंग वॉज ना की पॅरेंट्सनी पण ना सपोर्ट केलं पाहिजे मुलांना. कारण की खूप वेळा काय होतं ना की मुलांना जेन्युइनली कामं करायची असतात, बट ना पॅरेंट्स सपोर्ट नाही करत. आणि कधी कधी ना म्हणजे दरवेळेस एवढं प्रोटेक्टिव्ह पॅरेंट्सनी होऊन चालत नाही. कारण की कधी कधी म्हणजे आपण जेव्हा पडतो ना तेव्हा आपल्याला कळतं नीट, म्हणजे आपण उभं राहायला शिकतो तेव्हा. सो मग थिंग इज की कधी कधी जेव्हा आपल्याला पॅरेंट्स जेन्युइनली असं फ्रीडम देतात ना तेवढं की हा बाबा तू जा कर, तेव्हा ना मुलं आणखीन हे होतात, म्हणजे दे ग्रो मोर आफ्टर दॅट. मला दादा मग सिद्धीच्या मम्मीला सांगावं लागेल की काकू तिने इतकं काम केलं की मला असं तिला सांगावं लागायचं, सिद्धी आता बस. शेवटच्या दिवशी तर मी चिडले होते, सिद्धी आता बाद झालं, तुझ्या हाताला लागलेलं आहे, आता ह्याच्या पुढे मी काम करून देणार नाही, तुला करायचं असेल तरी मी करून देणार नाही. तिला नेऊन टेम्पोत बसवलं, आता तू उतरायचं नाही जेवणाशिवाय. खूप काम केलं पण तिने त्याच्या आधी.
जसं रोहनने सांगितलं की कैवल्य दादानी फाउंडेशन कोर्स केला, तर तो पहिल्या फाउंडेशन बॅचचा स्टुडंट होता. आणि हे सगळं कसं काय शक्य झालं, तर लोकसाधना संस्थेचं लोकसेवा मिशन होतं. तर दादाला व्हॉलेंटियर्सची गरज होती आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. तर त्याला आयडियाच नव्हती की आता कार्यकर्ते आणायचे कुठून. आणि असं चिपळूणमध्ये पण त्याला कोण नव्हतं. तर असंच तो फेसबुकवर स्क्रोल करत होता. तर आपल्या सरांची, धर्माधिकारी सरांची पोस्ट त्याला दिसली आणि त्याला लक्षात आलं की हो, चाणक्य मंडल परिवाराने आधी सांगलीला कार्य केलेलं आहे, केरळला मदत कार्य केलेलं आहे, तर आपण त्यांचीच टीम का नाही बोलवावी. आणि मे बी त्या क्षणामुळेच आम्हाला पार्टिसिपेट करायला मिळालं. त्याच्यामुळे मी हा इन्सिडेंट शेअर केला. आपण मगाशी ना मॅनेजमेंट विषयी बोलत होतो, तर त्याचा एक मुद्दा आहे की आपण म्हणजे सगळ्यांच्याच बोलण्यातून लक्षात आलं असेल की मदत खूप जास्त जात होती, म्हणजे गरजेपेक्षा जास्त जात होती. त्यामुळे ऍक्च्युली दुसरा दिवस आम्ही गेल्याच होतं ना, आम्हाला पहिला वाटलं की आज काहीच काम नाहीये, एका ठिकाणी फक्त जायचंय. तर ती खरी गोष्ट काय होती की जे तिथले बीडीओ होते त्यांच्याशी कैवल्य दादाचा कॉन्टॅक्ट चालू होता आणि त्यांना एसपी होते, त्यांच्याशी दादाचा कॉन्टॅक्ट चालू होता की, आणि त्यांना लक्षात आलं होतं की हे जे गाव आहे पोसरे, तिथे मदत जात नाहीये. तर मग दादाचं असं म्हणणं होतं की म्हणजे हा मॅनेजमेंटचा आस्पेक्ट मला जास्त आवडला की डायरेक्ट मदत घेऊन जाण्यापेक्षा आपण एकदा खरी परिस्थिती बघू, जर गरज असेल तर मदत करू. आणि खरंच तो म्हणजे तिथे गेल्यावर आम्हाला पटलं की हा विचार किती बरोबर होता, कारण तिथे खूप जास्त मदत येत होती. त्यामुळे म्हणजे मॅनेजमेंट जसं बोललं ना की हे पण बघणं गरजेचं आहे की आपण मदत करतोय, पण जिथे करतोय तिथे खरंच गरज आहे का. कारण आपण जसं म्हणतो की दान असलं तरी ते सत्पात्री असावं. ती जे म्हणते त्यालाच ऍड करते. दादानी असा एक गावकरी मला माहिती तुला बोलायचं, पण मी थोडक्यात आवरणार आहे, थोडक्यात. म्हणजे ती जो मुद्दा मांडला की खरं गरज कुठं आहे ते आपल्याला तिथल्या लोकांकडूनच कळते. तर कैवल्य दादांनी तिथल्याच अशा लोकांना विचारलं होतं की जिथे कुठे जास्त गरज आहे. म्हणजे असं नाही की स्पेसिफिक घर जे त्यांना साफ होऊ शकतं ते आम्ही साफ नाही केलं, तर अशा ज्या गोष्टी होत्या की ज्या कम्युनिटीच्या होत्या किंवा ज्या आजींचं घर होतं तिथे त्यांना मदत कोणाकडनं शक्यच नव्हती. तर मला असं वाटतं की मॅनेजमेंटमध्ये आपण त्या लोकांमध्ये कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. हे एवढे बोलतायत, मला अपेक्षाच नव्हती की एवढे बोलते. ओके फाईन. दादा, पहिल्या दिवशी आम्ही गेल्या दिवशीच कामाला सुरुवात केली होती, पण ते काम होतं की एक मेडिकल स्टोअर सप्लायर होते ऍक्च्युली तर त्यांचं साफ केलं. मुलांना अपेक्षा होती की आम्हाला अजून काहीतरी म्हणजे एकदम जसं नंतरचं काम झालं समाज मंदिरात एवढ्या गाळ्यात काम करायचंय. परत आलो आम्ही पहिल्या दिवशी, नाही दे काम आपल्याला अजून पाहिजे आणि काहीतरी आज काहीच काम नाही केलं, इथे काहीच काम नाही केलेलं आपण. असं केलं म्हणजे त्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आणि मला खरंच त्यांचं प्राऊड वाटलं त्याच्यात. मी आता फायनल कन्क्लूड करणार आहे. ओके, कुणाकडेही ट्रान्सफर न करता. ओके, प्राऊड ऑफ यू ऑल. ओके, मी काम करताना बघितलं, मी स्वतः काम केलेलं आहे, आय नो दॅट. हे सगळं करताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, जे बघताय, जे माझ्या समोर आहेत, जे झूमवर आहेत, जे युट्यूब लाईव्हवर आहेत, की आपल्याला ही कार्यकर्त्यांची फळी खरंच तयार करायची आणि हे फक्त बोल बच्चन नाहीयेत. ओके, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्ण सगळं तुमचं सोडून करा, पण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, ओके, सर म्हणतात की त्या क्षेत्रात एक्सलन्स करणं म्हणजेच कार्यकर्ते पद आहे, पण तरीही ज्या वेळेला देशाला गरज असेल, ओके, तर आपण उभारलं पाहिजे. फाउंडेशन कोर्स विशेषतः बोलायचं झालं, त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. तर इथं प्रत्येक वर्षी काही असेल ती 150, 200, 250 मुलं बाहेर पडतात. त्या मुलं पुन्हा प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. काही मॉडेलिंग करतात, काही खेळतात, म्हणजे क्रीडा क्षेत्रात असतात, काही IAS ऑफिसर होतात. ओके, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा त्या कोर्स नंतर, पण मी तुम्हाला 100% सांगेन की तुम्हाला तो कोर्स तुमच्या स्वतःतले जे ऑलरेडी गुण आहेत, ओके, ते एक्सप्लोर करायला मदत करेल. ओके, ती स्वची ओळख आहे. ओके, लक्षात घ्या की प्रत्येकाला नाही आवडत चिखलात उतरायला, त्यांच्याकडे नाही अपेक्षा की ते चिखलात उतरतील, पण त्याला जे आवडतंय त्या संबंधित मग अभ्यास असू दे त्याचा, तो त्यानं केला पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट एक महत्वाची सांगायची की तुम्हाला एक लक्षात येते का, जे बघतायत ते ही दोघं सोडली तर हे बाकीचे सगळे माझे विद्यार्थी आहेत. पण ते एवढं नातं क्लोज होतं आणि हे फक्त फाउंडेशन कोर्समध्ये होतं की बाकीच्या वेळी आम्ही सर वगैरे होतो, ते थोडंसं फॉर्मलाइज होतं. पण फाउंडेशन कोर्स मात्र असा आहे ना, ज्यामध्ये अजून सुद्धा नाही आवडत सर म्हणलेलं, वेगळंच लांबच वाटतं. ते दादा, ती जी भावना ऍक्च्युअल आहे बरं का, म्हणजे ते प्रेमच आहे.
ते विषयच नाहीये की ते म्हणजे ज्या वेळेला मी ह्या सगळ्यांची चेष्टा करतोय आता तरी मला काय वाटत नाहीये, कारण मला अशी जशी सख्खी बहीण आहे तशा आहेत ह्या सगळ्या, कारण ती भावना येते हळूहळू, कारण मग आपण सगळे एक आहोत ही भावना त्या सगळ्या ह्या अशाच सगळ्या कार्यातनं जागृत होत असते. ओके, तर हा कोर्स जो आहे ओके फाउंडेशन कोर्स तर असाच मजेशीर कोर्स आहे. ह्यात सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. ही व्हॉलंटरी होती पण अशा अनेक मजा करायच्या आहेत, कारण आम्हाला चाणक्य मंडळ परिवाराला त्याचं फायनल एम आहे की देश कार्यासाठीची फळी तयार करायची आहे. ओके, मी असलो नसलो तरी ही संघटना चालूच राहणार आहे. ओके, आणि आपण कुठेही असलो तरी त्या वेळेला उभे राहायचं. जसं आता कैवल्य दाता राहिला त्याने एक प्लॅटफॉर्म दिला. ओके, तसे अनेक प्लॅटफॉर्म द्यायचे आपल्याला. ओके, आणि एक सशक्त भारत झाला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं. असं प्रत्येक सेशन एन्जॉयबल आहे. ओके, जे आत्ताचे आहेत तो माझ्या समोर काही काही जण ओके ते सांगू शकतील की लेट्स एन्जॉय द फाउंडेशन सेशन. फाउंडेशन कोर्स आहे तो, त्यातला प्रत्येक सेशन एन्जॉय करूया. हे सगळे आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलता येईल. कधी कॉन्टॅक्ट करायचा असला बोलायचं असलं तर त्यांचे नंबर पण आम्ही शेअर करतो. ओके, तसं विचारून घ्या. ओके, गीताचं युट्यूब चॅनल आहे बरं का, गीताच्या मनातलं. ओके, त्यावेळेला सबस्क्राईब करा तिला. ओके, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, हा आता मी हे सगळं फायनली सांगायला एंडला तिच्याकडे. ओके, तुम्हाला काही प्रश्न आहेत का रे पुढे झूम तुम्हाला? हा, प्रश्न असा विचारलाय की तुम्हाला केरळची लँग्वेज येते का? तर एवढी येत नाहीये पण आम्ही काही खरंच थोडी आम्ही 1-2 शब्द शिकले होते की म्हणजे कोणाला कळालंच नाही तर पाणीला काय म्हणतात ते तेव्हा शिकलो होतो पण आता विसरलोय. इम्पॉर्टंट ना की त्या लोकांना इंग्लिश येतं. हा, ते लोक इंग्लिश बोलत होते आणि हिंदी बोललं जरा वेगळंच बघायचे म्हणजे, पण इंग्लिश बोलत होते. आमच्या गाडीचे जे चालक होते तर ते सुद्धा आमच्याशी तोडकं का असेल पण इंग्लिश मधून बोलायचे, त्यामुळे तर फारच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली केरळला ना एका दिवशी सर्वेचं काम होतं आम्हाला. एवढी जास्त जण होतो ना आम्ही, म्हणजे 5-5 जणांची टीम करून प्रत्येक गावात जाऊन विचारायचं होतं की तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे काय कोण आजारी आहे का. तर आमच्यासोबत एक व्हॉलंटियर होता पण आम्ही 5 जणांचा ग्रुप घेऊन पटपट ते काम उरकलेलं. पण आम्हाला ते 2-3 अशी वाक्य त्यांनी सांगितलेली की हे विचारायचं आणि मग ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील की त्यांना हा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही नोट डाऊन करायचो, मराठीतच करायचो. पण ते एक झालेलं. असं लँग्वेज बॅरियर कधीच येत नाही. आपलं काम करायची इच्छा असली पाहिजे. एक लक्षात घ्या, इंटिग्रिटी ऑफ इंडिया. ओके, हो प्रिपरेटरी कोर्समध्ये असतात आणि ह्या कामाला कुठल्याच कोर्सचं बंधन नसतं मुळात, की अशा कामं व्हॉलंटरी असतात, तुम्हाला यायला येतं प्रिपरेटरी कोर्स. पण प्रिपरेटरी कोर्सला वेगवेगळे कोर्स ऍक्टिव्हिटीज आहेत ते बघूयात आपण. आता फायनली कन्क्लूड करतोय. ओके, सरांचं वाक्य आहे जे आपण रोज प्रार्थना म्हणून म्हणतो, जरी एक अश्रू पुसायाचा आला तरी जन्म काही कामाचा आला. तर या तत्वावर आपण आपलं आयुष्य जगायचंय. ओके, तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी परिवाराचा भाग व्हा, चाणक्य मंडळ परिवाराचा. ओके, लेट्स एन्जॉय द लाईफ. ओके, लेट्स एन्जॉय द एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. या क्वेश्चन आहे, होल्ड ऑन. या ऍक्च्युली तो झालाय की ती म्हणतीचा प्रश्न मी सांगतो की तुम्हाला या सगळ्या अनुभवांमध्ये पॉलिटिकल लिडर्सचा अनुभव आला का. तर मी सांगलीचं सांगू शकतोय की कुठल्याही ह्याच्यात ते पालकमंत्री असतात. ओके, त्यांच्यावर ऍक्च्युली ती जबाबदारी असते. पण एक महाराष्ट्रातला प्रॉब्लेम आहे की मी परत म्हणेन की पॉलिटिकल अवेअरनेस जरा जास्ती आहे. म्हणजे ते असं म्हणतात की ऍक्च्युली पॉलिटिकमध्ये कन्सेप्ट आहेत तशा, आता मी त्या कन्सेप्टमध्ये जात नाहीये, पण ती पॉलिटिकल अवेअरनेस अति असलेला, पण अति अवेअरनेस म्हणल्यापेक्षा पार्टिसिपेशन इज अ डिफरंट आणि अवेअरनेस इज अ डिफरंट. ओके, म्हणजे तुम्ही एखादा नगरसेवक येणार आहे पालकमध्ये एवढी गर्दी की तो मेन पर्पज आहे तोच डिफीट होतो. ओके, हे असं मगाशी सांगितलं की केरळमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं. ओके, होपफुली सगळ्यांनाच पॉलिटिकल अवेअरनेसची गरज आहे, म्हणजे किती पाहिजे, कशा वेळेला काय केलं पाहिजे. आणि लक्षात घ्या ह्याची सुरुवात स्वतःपासून होते की कुठल्या व्यक्तीला कुठल्या वेळी किती महत्व द्यायचं. ओके, प्रत्येकाने स्वतःचा रोल प्ले केला. काही जणांनी ऍक्च्युअल मध्ये, काही जणांनी कर्टनच्या मागे, प्रत्येकाचा आहे रोल. ठीक आहे, फाउंडेशन कोर्सची प्रोसेस काय आहे. तर पौर्णिमा आय थिंक आपल्या तू कॉल करू शकतेस चाणक्य मंडळ परिवारमध्ये. ओके, आणि तुला कोणीही जो आहे तो तुला सांगेल. ठीक आहे,
तर होपफुली भेटूयात सगळेजण आपण परत फाउंडेशन कोर्समध्ये. ओके, थँक्यू सो मच. या, बाय बाय.